आणि मग इकडे येण्याचा प्रवास कसा सुरू झाला काकू तुमचा? तर तुम्हाला कधी परत जाण्याचा विचार आला का भारतामध्ये? मग तिकडे प्रयत्न सुद्धा केला. 1 वर्ष तिथे राहिले मी मुलांना घेऊन. तुम्ही मुलांचं संगोपन कसं केलं? की म्हातारा झालो ना मी, की मी भारतात जाणार आहे. मला म्हातारा व्हायच्या आधी परत भारतात जायचं आहे. इथे जे काय मी ते कमवून घेईन आणि मला भारतात जाऊन सेट व्हायचं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे की वैद्यकीय सेवा. तर तुम्हाला असं इथल्या वैद्यकीय सेवेबद्दल काय सांगायला आवडेल? खूप जणांचं स्वप्न असतं की मला आता परदेशातच स्थायिक व्हायचं आहे. तर तुम्ही एकटेपणाबद्दल काय सांगाल? की इथला जो स्थायिक होण्याचा स्वप्न बघतोय माणूस, ही पण तुमच्या मनाची तयारी हवी का? की तुम्हाला जर इथं स्थायिक व्हायचं आहे? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन UK आणि तुमच्या हक्काच्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये, ज्याचं नाव आहे तुमच्या आमच्या मनातलं. इथे आम्ही सांगतो 7 समुद्रापार असलेल्या आपल्या माणसांच्या गोष्टी. मंडळी, आज आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे जी 1968 पासून UK राहत आहे आणि त्यांना UK आता 58 वर्ष झाली आहेत. पण इतकी वर्ष झाली असताना देखील आपली संस्कृती, आपले संस्कार, आपलं मूळ त्या अजिबात विसरलेल्या नाही आहेत. आणि मला एक गोष्ट अजून अभिमानाने तुम्हाला सांगायला आवडेल, की त्या आमच्याच गावच्या आहेत, म्हणजे धुळ्याच्या आहेत. त्यामुळे आजचा इंटरव्ह्यू, आजचा पॉडकास्ट खूप खास आहे. आपण स्वागत करूया लीना फाटक काकू यांचं आणि जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याचा प्रवास. सुरू करूया आपण आजचा पॉडकास्ट. काकू, तुमचं मनापासून स्वागत आहे आमच्या पॉडकास्ट शोमध्ये, तुमच्या आमच्या मनातलं मध्ये. इथे आम्ही आमच्या मनातले प्रश्न घेऊन आलोय आणि तुमच्या मनातलं जाणून घेणार आहोत. तर काकू, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. आणखीन हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स म्हण तसा आहे. आणखीन तू जे माझं इंट्रोडक्शन केलं त्याच्यामध्ये आणखीन एक मी अडकन की मराठी भाषा सुद्धा अजिबात विसरलेली नाहीये. दुसरं म्हणजे माहेरची लोक आहात तुम्ही माझ्या, आणखीन काय जवळचं पाहिजे. वा, काय वेगळं पाहिजे आज? त्याच्यामुळे आता म्हणजे अगदी रिलॅक्स आहे मी. छान, बाहेरच्या माणसांशी जसं गप्पा मारेन तसं तुमच्याशी गप्पा मारेन. अगदी बरोबर. तर काकू, मला विचारायला आवडेल की तुमचं लहानपण कुठे गेलं सगळं? सगळं धुळ्यातच गेलं. सगळंच धुळ्यात गेलं. म्हणजे जन्म वेगळ्या गावाचा होता, पण बाकी सगळं लग्न होईपर्यंत धुळ्यालाच होते मी. बरं, कधीपासून तो काळ सांगू शकाल तुम्ही? काय कालावधी होता? तुम्ही कधीपासून कधी धुळ्यात होता? म्हणजे जन्मापासून ते लग्न होईपर्यंत म्हणजे 1962 पर्यंत मी धुळ्यालाच होते. बरं, 1942 ते 1962, 20 वर्ष साधारण हो, तुम्ही धुळ्यात होता. साधारण. हो. बरं बरं. हं. आणि धुळ्यात म्हणजे आता धुळ्याच्या माझ्याही खूप आठवणी, तुमच्याही खूप आठवणी हो, असतील. नक्कीच. तर तुमचं शिक्षण धुळ्यात कुठे झालं काकू? शिक्षण माझं धुळ्यालाच झालं. तिथलं कमलाबाई गर्ल्स स्कूल म्हणून जे एक फेमस त्यावेळेस अरे वा, हो हो. तिथेच मी शिकले. आणि त्याच्यानंतर माझं लग्न त्या मानाने लवकर झालं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर पडलो. म्हणजे मी आणि माझे मिस्टर यजमान आम्ही त्याच्यानंतर बाहेर पडलो. बरं. आणि मग धुळ्याला आम्ही जायचो, पण असं केव्हा तरी सुट्टी असेल तेव्हा, किंवा 2 दिवस 4 दिवस, कारण माझी फॅमिली धुळ्याला तेव्हा होतीच. बरं, म्हणजे तुमच्या लहानपणीच्या आठवणी धुळ्याच्या बाबतीत भरपूर आहेत. हो 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 हो. पुष्कळ आहेत आठवणी धुळ्याच्या. सगळं आयुष्यच तिथे गेल्यामुळे लग्नापर्यंतचं धुळ्याच्या आठवणी तर नक्कीच आहेत. आणि त्यावेळेचं धुळं वेगळंच होतं. आवडेल आम्हाला हो. की काही छान आठवणी आहेत का धुळ्याच्या तुमच्या? धुळ्याच्या आठवणी म्हणजे त्यावेळेचं धुळं खूप स्वच्छ होतं. बरं. मला खूप म्हणजे सांगावंसं वाटेल की मला आठवते, आमचं घर असं ज्या मेन रस्त्यावरती होतं, तर तिथे सकाळी ते झाडूवाले झाडू मारायला यायचे आणि त्याच्या आवाजाने आम्हाला जाग यायची. म्हणजे ते रेग्युलरली यायचे. नंतर मधून मधून ते रस्ते धुवायचे, अक्षरशः पाण्याने त्यांच्या त्या गाड्या यायच्या आणि ते धुवायचे रस्ते. त्याच्यामुळे धुळं खरोखरच स्वच्छ होतं. आणि एक म्हणजे मला अभिमान वाटायचा की नाव जरी धुळं होतं तरी तिथे धूळ नव्हती. ते मला खूप छान वाटायचं. आणखीन लहानसं गाव होतं आणि आपली सगळी म्हणजे मीडियम क्लास अशी त्यावेळची सगळी तिथे लोक होती आणि सगळेच म्हणजे एकमेकाला आम्ही खूप ओळखायचो.
तो एक लहान गावचा जो फायदा असतो तो हा. तिथे खूप झाला. म्हणजे त्यांचे सगळे फॅमिली मेंबर, माझ्या मैत्रिणी, त्यांचे आई वडील, त्यांचे बहीण भाऊ, आम्ही सगळेच जण एकमेकांना ओळखत होतो. बरं. त्याच्यामुळे ते खूप छान वाटायचं. म्हणजे एक मोठी अशी फॅमिली एकत्र कशी राहावी ना, तसं आम्ही त्यावेळेस राहायचो. बरं. आणि धुळ्यात तुमचं लहानपण म्हणजे धुळ्यात कुठं राहायला होता तुम्ही धुळ्यात त्या काळी? नगरपट्टीमध्ये नगरपट्टी. नगरपट्टीमध्ये राहत होतो आम्ही. अच्छा. आणि तो म्हणजे तसा मेन रस्ता होता. धुळं त्याच्यासाठी काहीतरी फेमस त्यावेळेसही होतं आणि अजूनही म्हणतात की धुळ्याचे रस्ते फार म्हणे आखीव आणि रेखीव आहेत. हो. आणि प्लॅनिंगच्या दृष्टीने म्हणजे टाउन प्लॅनिंगच्या दृष्टीने म्हणजे धुळं खूप छान असं त्यांना वाटतं टाउन प्लॅनर्सला. कारण एक मोठा रस्ता आणि त्याला जोडून 6वी गल्ली, 4थी गल्ली, 5वी गल्ली असं त्या नगरपट्टीला जोडून ते सगळ्या गल्ल्या होत्या. बरोबर. त्याच्यामुळे त्या टाउन प्लॅनर्सच्या दृष्टीने धुळं म्हणे खूप चांगलं असं म्हटलं जायचं. म्हणजे सगळी गटार कव्हर्स होती त्यावेळची. म्हणजे मला आठवते की आमच्या मागच्या बाजूला जी होती ती सुद्धा म्हणजे कव्हर होती सगळी. आणखी धुळ्याची आठवण म्हणजे पांढरा नदी धुळ्याची. हो. त्यावेळेस तर तिथे म्हणजे खूप पूर सुद्धा यायचे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. बरोबर. आता फक्त पावसाळ्याच्या काळात कधीतरी त्याला कधीतरी पूर पाणी येतो येतं. हो. आणि आता बस साठवून ठेवलं जातं पाणी. साठवून ठेवलं जातं. बरं. आता कोणी आहे धुळ्यात नाही, आता? आता धुळ्यामध्ये कोणीच नाहीये. म्हणजे धुळं सुटून आता खूप वर्ष झाली. माझे आई वडील गेल्यापासून आता धुळ्यामध्ये कोणीच नाही. इव्हन ते सुद्धा त्यांच्या वय जेव्हा झालं तेव्हा मग ते पण तिथून हलले. बरं. आणि मध्यंतरी तुमच्याशी बोलताना तुम्ही मला एक फोटो दाखवलेला की तो मुधोळकर हो स्टुडिओमध्ये, तर त्याची काय आठवण आहे? हो, ते मुधोळकर स्टुडिओची आठवण म्हणजे केव्हा हे म्हणजे आता लग्न झाल्यानंतरचे फोटो, जे ऑफिशियल फोटो किंवा लग्नातले फोटो, तर ते मुधोळकरच त्यावेळेस फेमस होते तिथले, म्हणजे प्रसिद्ध असे होते. त्याच्यामुळे बहुतेक मुधोळकरांचाच त्यावेळेस पुढाकार असायचा. म्हणजे किंवा आता गंमत म्हणजे लग्न ठरलं मुलीचं किंवा लग्न दाखवायची वेळ आली की आधी त्या मुधोळकर स्टुडिओमध्येच ती मुलगी जाणार. मग तिथे तो फोटो त्यांचा तो टिपिकल जो फोटो असायचा लोकांना पाठवण्यासाठी म्हणून, तर ते फोटो काढले जायचे. तर तो मुधोळकर स्टुडिओ त्याच्यासाठी, मुधोळकर स्टुडिओमध्ये जाऊन आली का तू असं विचार. म्हणजे लग्न ठरलं असं का? म्हणजे आता हळूहळू आई वडील प्रयत्न करणार आहेत. बरोबर बरोबर. असं त्याचा अर्थ. किंवा लग्न झाल्यानंतरही आम्ही सुद्धा मुधोळकर स्टुडिओमध्ये जाऊनच फोटो काढला होता नंतर. बरं. नंतर आमचा फॅमिली फोटो सुद्धा मुधोळकर स्टुडिओमध्ये जाऊन आम्ही एकदा काढलेला आठवतंय. ही साधारण कधीची घटना असेल? आणि 1962 मध्ये जेव्हा लग्न झालं माझं, त्याच्यानंतर जेव्हा आम्ही परत धुळ्याला गेलो होतो महिन्याभराने वगैरे असेल. पण मग तो टिपिकल एक असतं ना, त्यावेळची तरी फॅशन होती. कारण आता सारखे कॅमेरे नव्हते ना, किंवा मोबाईलवरती काही फोटो काढता येत नव्हते. मग असं स्टुडिओमध्ये जाऊनच एक फोटो काढायचा बुवा, नवीन लग्न झालेलं दाम्पत्याचा फोटो. बरं. तर तेव्हा एक फोटो काढलेला होता मुधोळकर स्टुडिओमध्ये जाऊन. मग आता कधी तुमचं भारतात जाणं होतं किंवा धुळ्यात जाणं होतं का तुमचं? धुळ्यामध्ये मी खूप वर्षामध्ये नाहीच गेले, कारण आई वडील तिथे, आता आई वडील पण नाही आहेत आता. आणि ते जेव्हा वयस्कर झाले तेव्हा 1992 मध्ये त्यांनी धुळं सोडलं. आणि त्याच्यानंतर मग एकदाच फक्त धुळ्याला गेले होते. 2000 मध्ये असेल किंवा 2001 असेल कदाचित. बरं. पण ते म्हणजे असं आईला घेऊन गेले होते त्यावेळेस. आईची खूप इच्छा होती एकदा धुळ्याला जायची. कारण आता धुळ्यामध्ये त्यावेळेसचे जे माझे माहितीचे लोक होते आता कोणी राहिले नाही आहेत. ते सगळेच वयस्कर होऊन बरेचसे लोक पुण्याला मूव्ह झालेले आहेत त्यांच्या मुलांकडे. बरोबर. काही लोक वरती पण गेलेले. बरं बरं. जे वयस्कर आणखीन जे होते तर ते लोक वरती गेलेले. अच्छा. म्हणजे धुळ्याच्या आठवणी ऐकून आम्हालाही धुळ्याच्या आठवणी पुष्कळच आहेत. म्हणजे नॅचरली. साधारण किती साली सुटलं धुळे? लग्नानंतर जे सुटलं त्याच्यानंतर आम्ही गेलो तरी असं 2 दिवसासाठी 3 दिवसासाठी. आई वडील होते म्हणून भेटायला त्यांना जायचो. बरोबर. आणि इकडे म्हणजे UK मध्ये आल्यानंतर तर मग खरोखरच 2च दिवस असे मिळायचे जायला. कारण जायचं 4 आठवड्यासाठी. त्यातून मग म्हणजे सासरी पण जायचं, इतरही नातेवाईकांच्याकडे भेटायचं. असं सगळं करता करता आई म्हणायची मला, आमच्या वाट्याला फक्त 2च दिवस आले. पण त्याला इलाजच नव्हता. कारण तेवढ्या ह्याच्यामध्ये सगळंच बसवायचं. पुन्हा मग मुलांना घेऊन मग एखादी ट्रिप तरी करायची भारताची. नाही तर मग आल्यानंतर त्यांना सांगता आलं पाहिजे ना शाळेमध्ये की कुठे गेला होतात. कुठे गेलात तर नुसतं
काकांच्याकडे गेलो, मावशीकडे गेलो, मामांकडे गेलो, एवढंच त्यांना सांगायला नको. कधी दिल्ली आग्राला, कधी असं कुठे कुठे आम्ही एक थोडीशी छोटी का होईना पण काहीतरी ट्रिप करायचा असायची. प्रयत्न करायचो. प्रत्येक वेळेस जमायचं असं नाहीये, पण प्रयत्न करत होतो. आणि आता धुळ्याला हम्म. आता नवरात्र, हो. चैत्रातली नवरात्र झाल्यानंतरची आपली यात्रा सुरू झाली हो. एकविरा देवीची. हो हो तर तुमच्या काही यात्रेबद्दलच्या काही हो. आठवणी आहेत का, किंवा एकविरा देवी मंदिर, आणि तेव्हा कसं होतं, तेव्हा तेव्हा यात्रा भरायची का? हो, यात्रा भरायची ना. आणि एकविरा देवी मंदिर म्हणजे आम्ही नवरात्रामध्ये सगळ्या मैत्रिणी, आमचं गर्ल्स स्कूल होतं त्याच्यामुळे माझ्या मैत्रिणीच जास्ती होत्या. आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून पहाटे उठायचं आणि त्या मुद्दाम त्या देवीला जायचं, तर दर्शन घ्यायचं. आणि खूप सुंदर सजवलेली असायची देवी. असे मोठे मोठे छान फुलांचे, काय म्हणतात, भरगच्च फुलं असलेले गुच्छ हार, फुलांचे हार. नंतर नवीन त्याचं साड्या, आणि त्याला हे पण साड्या वगैरे ते काय म्हणतात त्याला द्यायचे ना ते देवीला बायचे, हो हो, ओटी. तसं ओटी भरतात तशी तशी ते साड्या वगैरे. पण मग रोज नवीन साडी, छान वाटायचं. आणि अजून ती देवी म्हणजे माझ्या डोळ्यासमोर सुद्धा आहे, एकविरा देवी. पण त्यावेळेस आणि पहाटे मुद्दाम उठायचं नवरात्राचं दर्शन घ्यायचं म्हणून. आणि नंतर मग बाकीचं आमचं सुरू असायचं. आणि जत्रा भरायची तिथे. तेव्हा जत्रेचं मला तर खूपच अट्रॅक्शन होतं मला, कारण मला त्या पाळण्यांमध्ये वगैरे बसायला खूप आवडायचं. अरे वा, छान आठवणी असतील तुमच्या हो. पण नाही हो, धुळ्याबद्दलच्या. नक्कीच नक्कीच. आणि मग इकडे येण्याचा प्रवास कसा सुरू झाला काकू तुमचा, UK मध्ये येण्याचा प्रवास? त्यावेळेस इथे ब्रिटनमध्ये त्यांना खूप डेव्हलपमेंट करायची होती. आणि त्याच्यामुळे त्यांना म्हणजे टाउन प्लॅनर्स खूप हवे होते. त्याच्यामुळे आर्किटेक्ट, इंजिनियर्स, कारण त्यांना सगळंच नवीन करायचं होतं. म्हणजे रस्ते नवीन करा, घरं नवीन बांधा. काउन्सिलची त्यावेळेस घरं खूप बांधली गेली जायची लोकांना राहण्यासाठी म्हणून. म्हणजे बेसिकली खूप प्रगती त्यावेळेस ब्रिटनची होत होती. त्याच्यामुळे त्यांना हे सगळे लोक खूप हवे होते. त्याच्यामुळे इथे त्या लोकांना डिमांड खूप होती. आर्किटेक्ट्स, इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सगळ्या प्रकारचे. आणि त्याच्यामुळे मग माझ्या मिस्टरांनी सहज अप्लाय केलं विसासाठी. त्यांना पटकन व्हिसा मिळून गेला होता. माहिती का, वर्किंग परमिटच मिळून गेलं होतं त्यांना ताबडतोब. आणि म्हणून मग आम्ही इकडे आलो. म्हणजे कन्स्ट्रक्शन, माझे मिस्टर सिव्हिल इंजिनियर होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या कन्स्ट्रक्शन साईटवरतीच त्यांनी जास्ती कामं केली आहेत. मग साधारण 1968 साली तुम्ही? 1968 साली मी 1968 मध्ये आले. माझे मिस्टर 1967 मध्ये आले. कारण त्यावेळेस जरी वर्क परमिट होतं तरी जॉब नव्हता. मग इथे आल्यानंतर लंडनमध्ये काही महिने ते राहिले. आजीबाई बनारसे म्हणून फेमस आहेत लंडनच्या, डब्यावाल्या आजीबाई त्याच. अरे वा, त्यांचं पुस्तक पण आहे छान. पुस्तक पण असं ऐकलंय मी ते अजून वाचलं नाहीये, वाचण्यात आलं नाहीये. पण त्यांच्याकडे ते काही महिने राहिले. त्यांच्या मुलींनी पण नंतर पेइंग गेस्ट सारखं वगैरे असं सुरू केलं होतं. मला असं वाटतं ते त्यांच्या मुलीच्या एका घरी राहिले होते काही महिने. आणि मग त्यावेळेस इथं यायचा विचार केला. पण त्यावेळेस माझ्या मिस्टरांना अमेरिकेचा पण व्हिसा मिळालेला होता. पण आम्ही म्हणजे माझ्या मिस्टरांनीच ठरवलं, कारण त्यावेळेची मी म्हणजे टिपिकल हाऊसवाईफ होती. नवऱ्याला फॉलो करायचं एवढंच मला फक्त माहिती होतं. तर म्हणून मग त्यांनी इथं हा फायदा होता म्हणून आधी इथे यायचं ठरवलं. आणि मग इथे थोडेसे पैसे जमा झाले की बुवा अमेरिकेत आपण जाऊ, असा त्यावेळेचा विचार होता. कारण 5 वर्षाचं ती लिमिट होती व्हिसाची. पण ते कधी झालं नाही, कारण इथेच आम्हाला चांगलं वाटलं म्हणून आम्ही मग इथेच राहिलो. पण त्या दृष्टीने मग त्यांनी मग इथे आल्यानंतर मग अप्लाय वगैरे सुरुवात केली जॉबला. आणि मग त्यांच्या तिथल्या कन्स्ट्रक्शन साईटच्या एक्सपिरियन्सवरती त्यांना इथे जॉब मिळाला. पण ती साईट सुरू होणार नव्हती, म्हणजे कन्स्ट्रक्शन सुरू होणार नव्हती. त्यांनी दिलं होतं, म्हणजे जॉब आहे वगैरे सगळं काही दिलेलं होतं, लेटर वगैरे होतं. पण ॲक्च्युअल ते काम जे होतं ते सुरू होणार नव्हतं. त्याच्यामुळे मग मी तिथे भारतामध्येच जास्ती राहिले. आणि मग नंतर ज्यांचं जेव्हा काम सुरू झालं त्याच्यानंतर मग मी इकडे आले. आणि बरं, तेव्हाचं असं म्हणता येईल का की तेव्हा ब्रिटनमध्ये जी डिमांड होती की सिव्हिल इंजिनियर्स, आर्किटेक्ट वगैरे या लोकांचं, तर जे जागतिक युद्ध मधल्या काळात झालं होतं, वर्ल्ड वॉर 2 वगैरे सगळं, त्याच्यानंतरच्या सुधारणेसाठी पण हवं होतं का ओव्हरऑलच ब्रिटनची सुधारणा होत होती तेव्हा खूप? त्याच्यानंतर इमिजिएट नाही म्हणतायचं, कारण वर्ल्ड वॉर 2 म्हणजे 1945 त्याच्यानंतर इथे सुधारणा झाली.
पण बाकी आता ह्याच्या कन्स्ट्रक्शन आहे, नवीन हाऊसिंग आहे, नवीन रस्ते, मोटरवे वगैरे त्याच्यानंतर झालेले आहेत. म्हणजे आम्ही इथं आल्यानंतर, म्हणजे आम्ही ते मोटरवे होताना पाहिलेले आहेत. तर ही सगळी जी कामं होती, नवीन काय म्हणतात त्याला, अपडेट करणं जे चालू होतं ब्रिटनचं, तर ते त्यावेळेस सुरू झालं होतं. पण त्याच्या आधीच्या वॉरच्या नंतरच्या बाकीच्या त्यांच्या सुधारणा पुष्कळ झालेल्या आहेत. म्हणजे विशेषतः पेन्शन म्हणा किंवा अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट करणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्या वॉरच्या नंतर झालेल्या होत्या त्यांच्या. म्हणजे इथलं त्यांचं हे इथल्या सोसायटीसाठी बऱ्याचशा गोष्टी त्यांनी केल्या होत्या. पण रस्ते नवीन, नंतर घरं नवीन, मोटरवेज त्यावेळेस सुरू झाले, बांधणं सुरू होत होतं. हे सगळं त्यांना करायचं होतं आणि त्याच्यासाठी त्यांना सगळे हे आर्किटेक्ट, इंजिनियर्स लोक हवे होते. बरं. तेव्हा काकू तुम्ही खरं 1968 साली इथे आलात सगळं. आम्ही तर आम्हाला 2022ला आम्ही इथे आलोय आणि अजूनही आम्हाला असं होतं की इथे आलो की आम्ही होमसिक होतो. म्हणजे घरची खूप आठवण येते आणि आता तरी आमच्याकडे व्हॉट्सॲप आहे. आम्ही एका मिनिटात फोन लावू शकतो, व्हिडिओ कॉलवर बोलू शकतो आणि मेसेजेस करू शकतो. तर तेव्हा तुम्हाला तेव्हाचा होमसिक कसं होतं? होमसिकनेस तुमचा कसा होता? म्हणजे तुम्हाला त्या काळी तर किती कठीण असेल संपर्क हो. करणं? त्यावेळेस तर खरंच कठीण होतं. कारण म्हणजे आम्ही जे आलो ते 1968 मध्ये मी आले आणि थेट मी स्कॉटलंडला गेले. त्याच्यामुळे तिथे तर अक्षरशः एकही भारतीय माणूस सुद्धा नव्हता. म्हणजे मराठी तर सोडूनच दे, पण भारतीय सुद्धा माणूस नव्हता. आणि सामान वगैरे काही मिळायचं नाही, आपलं ग्रोसरीज वगैरे मिळायचं नाही. ग्लासगो नियरेस्ट असं मोठं गाव होतं. तर तिथे गेल्यानंतर मग तिथे आपली शीख किंवा पंजाबी लोकांची वस्ती होती. आणि मग त्याच्यानंतर मग होमसिक तर खूपच वाटायचं. पण त्यावेळची परिस्थितीच अशी होती की टेलिफोन नव्हते, लँडलाईन सुद्धा नव्हत्या. म्हणजे आमच्याकडे तर नव्हतीच, पण आमच्या इंडियामधल्या नातेवाईकांच्याकडे सुद्धा लँडलाईन नव्हती काही. म्हणजे आता हे सांगायला तर सगळ्यांना खूप आश्चर्य वाटेल, पण त्यावेळेस लँडलाईन इतकी नव्हतीच कोणाच्याकडे, जास्ती कॉमन नव्हती. निदान धुळ्यासारख्या ठिकाणी वगैरे नव्हती. नंतर मग लँडलाईन हळूहळू आल्या आणि कम्युनिकेशन म्हणजे फक्त पत्र. मग ते पत्र लिहायचं, मग ते पत्र तिथे पोचायला 8 दिवस तरी लागायचे. मग त्यांनी पत्र लिहिल्यानंतर त्यांचं उत्तर यायला मग त्याच्यामध्ये 2 आठवडे 3 आठवडे सहज निघून जायचे. म्हणजे कुठला पण तुम्हाला संदेश मिळण्यासाठी किमान 8 दिवस ते 15 दिवस त्यांच्याकडे जायला आणि तिकडनं परत उत्तर यायला. सहज अगदी सहज जायचं. त्याच्यामुळे समजा असं काही इमर्जन्सी आली तर काही दुसरा मग त्यावेळेस ते ट्रंक कॉल करायचे. तो एक सोय होती. म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मग तिथून बुक करायचा. मग त्याच्यासाठी 3 मिनिटासाठी तुम्हाला काहीतरी बरेच पैसे द्यावे लागायचे वगैरे, असं इमर्जन्सी असेल तर. नाही तर मग तार करायची. तारेची एक सोय होती. म्हणजे इमर्जन्सी जर काही असेल तर तार यायची अशा वेळेस. पण कम्युनिकेशन मात्र खरोखरच खूपच अवघड होतं आणि ते मात्र खूप जाणवायचं. त्याच्यामुळे मग तो एक जे लोनलीनेस यायचा, कारण कोणाशी बोलताही यायचं नाही. इव्हन मराठी सुद्धा कोणाशी बोलायला संधीच मिळायची नाही, कारण आम्हीच फक्त मराठी होतो. आणि नंतर मग हळूहळू थोडीशी ओळख होत गेली, नवीन लोक सापडत गेले, म्हणजे मिळत गेले मराठी लोक. पण ते खूप अवघड गेलं त्यावेळेस. नाही समजू शकतो. म्हणजे आम्ही एकंदरीत आमचे हाल बघता. आम्हालाही सुरुवातीच्या काळात इथे आल्यावर खूप त्रास झालेला वगैरे. तो काळ तर तुमचा म्हणजे बापरे, तुम्ही अशा काळी आलेलात की तेव्हा संपर्काला काही साधन नाही. आणि म्हणजे आता तसा विचार करून पण अंगावर आमच्या काटा येईल की आमच्याकडे जर अशी काही साधनं नसते आमच्या घरच्यांशी बोलायला, तर कसं वाटलं असतं. आणि त्या काळात तुम्ही असं म्हणजे संपर्क करण्याचे वेगवेगळे प्रकार आणि ते कसं का होईना पण संपर्कात राहत होत्या घरी. पण जाणवायचं तर हे नक्कीच खरं आहे. पण तरी काही असं होतं की काही फॅमिलीमध्ये सुद्धा मुलं लहान होती, घरातलं काम, त्याच्यामध्ये माझा वेळ पुष्कळ जायचा. आणि आठवण आली तरी मग रडून घ्यायचं आणि मग नंतर पुन्हा काम सुरू करायचं. ऐकून सगळं म्हणजे खरंच तो काळ कठीण होता. तर सुरुवातीच्या काळात तुम्ही जेव्हा इथे आलात, तुम्ही मला सांगितलं की तुम्ही स्कॉटलंडमध्ये आलात वगैरे, तर असा काय स्ट्रगल तुम्हाला त्यावेळेस करावा लागला? म्हणजे आता घरी संपर्क करणं वगैरे हा एक वेगळा मुद्दा, पण इथल्या
वातावरणाशी, इथल्या लोकांशी, इथल्या जागेशी, इथल्या भाषेशी सगळं जुळवून घेणं, हा स्ट्रगल तुमचा कसा होता? आणि सुरुवातीच्या काळात इथल्या लोकल लोकांनी तुम्हाला ॲक्सेप्ट केलं का? की काय नक्की तुमचा अनुभव होता तेव्हाचा? तर जेव्हा स्कॉटलंडमध्ये मी पोहोचले, तेव्हा कठीण तर होतंच, म्हणजे स्ट्रगल तर सगळ्याच बाबतीत मला तर खूपच जाणवायचा. कारण 2 लहान मुलं होती. नंतर इंग्लिश येत नव्हतं. जरी इंग्लिश शाळेमध्ये शिकले, तरी आम्हाला आमच्या बॅचला तरी त्यावेळेस खूप उशिरा आम्हाला शिकायला मिळालं इंग्लिश. म्हणजे मला तरी असं वाटतं 1955-56 तो साल काहीतरी असावा. आणि त्यावेळेस जे ते एज्युकेशनचे मिनिस्टर होते, त्यांनी एकदम निर्णय घेऊन टाकला, की आता सगळं शिक्षण आता मराठीत पाहिजे. त्याच्यामुळे सगळं माझं शिक्षण मराठीत झालेलं आहे. आणि इंग्लिशसुद्धा आमचे शिक्षक, आम्ही मास्तर म्हणायचो त्यांना, तर ते सुद्धा मराठीतच शिकवायचे, इंग्लिश पण. आपले सगळेच उच्चार इंग्लिश उच्चारही वेगळे असायचे. ओनियन म्हणायचे आणि इथे आल्यानंतर ते अनियन. तर मला ते अनियन काय प्रकारे कळायचा नाही. किंवा पोटॅटो म्हणायचो आम्ही, तर ते पटेटो करतात, म्हणजे पटेटो म्हणजे काय तेही कळायचं नाही. मग हळूहळू त्या ॲक्सेंटची सुरुवात झाली. आणि नंतर स्कॉटिश ॲक्सेंट आणखीनच वेगळे. ते थोडेसे असे हेल काढून वगैरे बोलतात. त्याच्यामुळे ते कळायला एअरली म्हणतात, अर्ली नाही म्हणत ते, एअरली म्हणतात. तर हे कळायला सुद्धा मला वेळ लागायचा आणि माझं त्यांना कळायचं नाही, मी काय बोलतेय ते. आणि मला बेसिकली इंग्लिश बोलायची एवढी सवय पण नव्हती. पण शाळेमध्ये शिकलं तरी बोलण्याची सवय नव्हती. म्हणजे वाचता यायचं, लिहिता यायचं, पण बोलायची सवय नव्हती. मग खूप उलटं-सुलटं काहीतरी मी काही वेळेस बोलून जायची. मग त्याचे माझं मलाच नंतर खूप हसायला यायचं. आणि घरामध्ये आम्ही मराठीच बोलायचो. त्याच्यामुळे घरामध्ये मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंच जण होतो मराठी बोलणारे. आणि मुलं त्यावेळेस लहान होती. त्याच्यानंतर मग ते जेव्हा स्कूलमध्ये वगैरे जायला लागले, तेव्हा मग त्यांच्याकडून इंग्लिश थोडेसे ॲक्सेंट मग मी शिकले. इंग्लिश ॲक्सेंट कसे असावेत ते. तर त्या ॲक्सेंटबद्दल झालं. पण स्ट्रगल ह्या बाबतीत सगळ्याच बाबतीत होता. कारण मिस्टर कामावरती जायचे. त्यावेळेस आमच्याकडे कार नव्हती अजिबात. त्याच्यामुळे ते 2 लहान मुलांना घेऊन मी शॉपिंग करायची. एक जण पुशचेअरमध्ये, एक जण हाताशी. आणि त्या पुशचेअरच्या मागच्या बाजूला छोटीशी ती बॅग प्लास्टिकची लावायची. आणि लकीली ते गाव छोटं होतं. आणि त्याच्यामुळे शॉपही एक कॉर्नर शॉपसारखी तिथे आतासारखी मोठी मोठी सुपर मार्केट नव्हतं. एक छोटंसं सुपर मार्केट नाही म्हणता यायचं, पण छोटंसं शॉप होतं टेम्पल्टन नावाचं. तर तिथे मी जायची. मग तिथे ते ब्रेड म्हणा, मिल्क म्हणा, असं एखाद दोनच गोष्टी त्यावेळेस घेऊन यायची. आणि बाकीचं जे इंडियन जे ग्रोसरी होती, तर मग ते ग्लासगोला जावं लागायचं. ते आमच्या गावामध्ये काहीच मिळायचं नाही. जवळजवळ ते 50 मैल लांब जायचं. तिथून ते इंडियन ग्रोसरीज आणायच्या. कारण तिथे आम्हाला तांदूळ वगैरे मिळायचा, तो अमेरिकन तांदूळ, जसा चांगला तांदूळ नाही, कणिक तर मिळायचीच नाही. मग मी घरच्या घरी प्रयोग सुरू केले होते. इथलीच कणिक जी मिळायची तीच आणायची. एक ब्राऊन कणिक मिळायची, एक व्हाईट मिळायची, मैदासारखी. मग ते मिक्स करून मग त्याच्या पोळ्या करायची. असं काही काही प्रयोग करत होते. पण बाकी सुद्धा वेळ जायचा. स्ट्रगल ह्या दृष्टीने स्ट्रगल खूप वाटायचा मला. आणि मी त्यावेळेस अजिबात नॉनव्हेज वगैरे काही खायची नाही. बरं. त्याच्यामुळे भाज्या ज्या मिळायच्या त्या टिपिकल फक्त टमाटो, कांदा, बटाटा, कॉलीफ्लॉवर आणि पानकोबी वगैरे एवढ्याच भाज्या मिळायच्या. बाकी फ्रोझन फूडची पण त्यावेळेस एवढी पद्धत नव्हती अजिबातच. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस जाणवायच्या. पण मग इथली जी लोकल मंडळी होती सगळी, त्यांनी ॲक्सेप्ट केलं? हो. स्कॉटलंडमध्ये तर खूप खूप ॲक्सेप्ट केलं. म्हणजे काही काही अनुभव खूपच छान आहेत माझे. म्हणजे त्यावेळी तरी मला त्याचं खूप अप्रूप वाटायचं. माझे मिस्टर ज्या कंपनीमध्ये काम करायचे, कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये, तर ह्यांचे ते बॉस होते. आणि त्यावेळेस फोन नव्हता आमच्याकडे. त्याच्यामुळे एक दिवस माझे मिस्टर घरी आले आणि त्यांनी सांगितलं, की उद्या त्या बॉसचं नाव होतं, तर त्याची बायको म्हणे तुला उद्या भेटायला येणार आहे. म्हटलं काय? मिस्टरांच्या बॉसची बायको घरी येते भेटायला? म्हणजे हे इंडियामध्ये इम्पॉसिबलच वाटायचं मला त्यावेळेस. आता माहिती नाही, आता कदाचित परिस्थिती सुधारली असेल किंवा चेंज झाली असेल, पण त्यावेळेस हे इम्पॉसिबल होतं. पण ती आली. नंतर मग तिने तिची मोठी कार घेऊन आली होती. तिची मुलं होती, 2-3 मुलं होती त्यावेळेस तिला. आणि मग सगळीकडे मला घेऊन गेली. मला इंट्रोड्यूस केलं सगळं. हे असं असं इथे
शॉप असतो इथे त्यावेळेस सेल्फ सर्व्हिस नुकतीच सुरू झाली होती. म्हणजे आपण जसं आता जातो ते छोट्या छोट्या बास्केट असायच्या. त्यामुळे असं असं तिथे जायचं, आपलं आपलं घ्यायचं. मग इथे चेकआउट काउंटर छोटे छोटे होते, ते चेकआउट काउंटर ते करायचं. नंतर शाळा दाखवली तिने मला, शाळेत नाव कसं घालायचं दाखवलं. नंतर लहान मुलगा होता तो क्लिनिकमध्ये मला घेऊन गेली. हे असं इथे लहान मुलांच्यासाठी क्लिनिक असतं, तिथे तिने मला इंट्रोड्यूस करून दिलं, नाव वगैरे घातलं. आणि मग नंतर मग बाकी ह्या सगळ्या एकदा. पण हे इम्पॉसिबल मला वाटायचं, म्हणजे वाटलं होतं त्यावेळेस की बॉसची बायको घरी येऊन असं मदत करणं फार मला त्याचं अप्रूप वाटलं होतं. नंतरही बाकीचेही लोक यांचे जे कलिग्स होते तर ते पण मला खूप म्हणजे घरी मुद्दा बोलवायचे, कॉफी मॉर्निंगला ये, कॉफी मॉर्निंगला ये. आणि मग त्या बाईच्या मैत्रिणी ती बोलवायची, तिच्या मैत्रिणी. आणि अशा तऱ्हेने मग ते खूप लोक बोलवायचे. पण मला इंग्लिश बोलता यायचं नाही त्यावेळेस एवढं चांगलं. त्याच्यामुळे मी त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन जे म्हणतात ते करू शकायचे नाही. आणि त्या काय बोलतात ते मला पटपट कळायचं पण नाही. आणि काही गोष्टी अशा असतात की त्यावेळेस त्या बोलायच्या फर्म केलेत माझे केस वगैरे. फर्म काय प्रकारे तेही मला माहिती होतं त्यावेळेस. सगळं नाविन्यच होतं ना सगळं. अशा अडचणी म्हण किंवा ह्याच्यातून पण मी शिकत गेले. म्हणजे एक गोष्टी शिकत गेले. पण ते जाणवायचं की कार नव्हते, त्याच्यामुळे मग ते कुठेही जायचं म्हटलं तरी पंचायत व्हायची. शॉपिंग म्हणा किंवा काही पण असेल, फार जाणवायचं ते. तेव्हाची त्यांची ट्रान्सपोर्ट सिस्टीम कशी होती ब्रिटिश लोकांची? ट्रान्सपोर्ट सिस्टीम चांगली होती. म्हणजे ट्रेन्स होत्या आणि बसेस होत्या. बरं. बसेस होत्या आणि बसेस सुद्धा म्हणजे चांगल्या होत्या. म्हणजे बसेसला इथे त्या मानाने लोक खूप कमी जातात. एक ठराविक ऑफिसचा टाइम सोडला तर नंतर बसेस अक्षरशः रिकाम्या नाही म्हणतायचं, पण खूपच कमी गर्दी असायची. आणि बसची सिस्टीम इथे सगळीकडे चांगली आहे. म्हणजे तो बस ड्रायव्हर थांबणार. नंतर माझ्याजवळ पुशचेअर असायची. मग ती मी पुशचेअर बसमध्ये चढवली की मी बसेपर्यंत तो बस थांबवायचा, लगेच सुरू करायचा नाही. त्याच्यामुळे या गोष्टी चांगल्या. इव्हन ट्रेनसुद्धा ग्लासगोला वगैरे आम्ही जायचो, कारण ट्रेननीच जायचो जिथे राहत होतो त्या गावापासून. पण ते ट्रेनसुद्धा ते थांबवायचे म्हणजे सुरू नाही करायचे जोपर्यंत पॅसेंजर चढत नाहीत. मग ते दारं लागायची आणि मग ट्रेन सुरू व्हायची. त्याच्यामुळे मला असं कधी प्रेशर त्याच्यामुळे आलंय वगैरे असं कधी झालं नाही. आणि वातावरणाबद्दल काय म्हणाल तुम्ही जेव्हा आलात तेव्हा? वातावरण म्हणजे मला हवेचा खूप त्रास झाला, कारण त्यावेळेस आता त्या मानाने इथं स्नो खूप कमी पडतो. तर त्यावेळेस भयंकर स्नो पडायचा. नंतर वारं तर प्रचंड वारं असायचं. सी कोस्टला असल्यामुळे वारं तिथे खूप असायचं. आणि त्यावेळेस मी स्ट्रिक्टली साड्याच नेसायची. मला ट्राउझर घालायची मला लाज वाटायची, कारण कधी घातलीच नाही ना ट्राउझर. हो, बरोबर. कारण जेव्हा म्हणजे किती 12-13व्या वर्षापासून मी कायम साडीच नेसत आलेली आहे. आणि म्हणजे सायकलवरनं कॉलेजमध्ये जायची, साडीच नेसायची. बॅडमिंटन काही खेळायचं तरी साडीच नेसून खेळायचं. त्याच्यामुळे साडीच कॉमन होती. त्याच्यामुळे ट्राउझर वगैरे कधी घातली नाही, मला लाज वाटायची. पण एक फक्त विंटर मी काढला साडीमध्ये. आणि त्यावेळेस मग मुलीला शाळेमध्ये सोडायला जायचं, पुशचेअर असं करून मग ती साडी नेसून ती पावसाने एवढी मोठी ओली व्हायची आणि मग मला सर्दीचा त्रास व्हायला लागला. मग म्हटलं की हे काही बरोबर नाही. मग ट्राउझर, मग ते इथले ते विंटरचे बूट वगैरे सगळं हळूहळू सुरुवात झाली. त्याच्यामुळे तो एक त्रास मात्र खूप जाणवला. तेव्हाच्या काळात जास्त जाणवत असेल ना? स्नो खूप पडायचा आणि कोसला असल्यामुळे वारं आणि पाऊसही खूप असायचा तिथे. आणि ते मात्र खूप जाणवलं होतं. हवेचा मला त्रास. आणि मला म्हणजे लहानपणापासून म्हण किंवा काही म्हण मला थंडी नाही सहन होत. बरं. त्याच्यामुळे माझे नातेवाईक म्हणजे नणंद वगैरे म्हणायचे, अगं तू तिथे जाणार कसं होणार, तुला इथलीच थंडी नाही सहन होत. पण हळूहळू सवय झाली. आणि सेंट्रल हिटिंग नव्हतं त्यावेळेस. सेंट्रल हिटिंग जस्ट काही ठिकाणी फक्त यायला लागलेलं होतं. त्याच्यामुळे प्रत्येक रूममध्ये तिथे एक तर कोल फायर असायचे, किंवा मग ते कोल फायर मी रिफ्यूज केलं की मी कोल फायर अजिबात वापरणार नाही, कारण ते रोज कोल आणा, ते खालून ते कोल बंकर होते जिथे आम्ही राहतो तिथे कोल बंकर होता, त्याच्यामध्ये ते कोल आणून टाकायचे. पण म्हटलं मी नाही करणार. आणि एक तर दुसरं म्हणजे रोज कोण करेल हे, आणि दुसरं ते धुराने म्हटलं लहान मुलं आहेत त्याचा मुलांना त्रास होऊ नये हा पण माझा त्याच्यामध्ये उद्देश होता. म्हणून मग इलेक्ट्रिकचे फायर्स मिळायचे
तसे इलेक्ट्रिकचे फायर आणले आणि प्रत्येक रूममध्ये आम्ही ते इलेक्ट्रिकचे फायर लावायचो. पण मग काय व्हायचं की एक रूम फक्त तेवढी गरम व्हायची, त्या रूममधून दुसऱ्या रूममध्ये गेलं की ती गार झालेली असायची, मग ती गरम होईपर्यंत थोडा वेळ लागायचा. पण म्हणजे ते सेंट्रल हिटिंग नसल्यामुळे सवय नव्हती. गरम पाणी वगैरे यायचं. त्यावेळेची पद्धत दुसरी म्हणजे इन जनरल इथे बाथरूम पण नसायच्या. टॉयलेट असायचं पण बाथरूम पण नसायच्या त्यावेळेस. म्हणजे जेव्हा आम्ही स्कॉटलंडमध्ये भाड्याने राहत होतो सुरुवातीला 6 महिने, तर तिथे बाथरूम नव्हते, टॉयलेट असायची. आणि हे कॉमन होतं, अरे अतिशय कॉमन होतं की बाथरूम नसायच्या. बाहेर टॉयलेट सुद्धा असं घरातून बाहेर गेल्यानंतर बाहेरच्या मागच्या बाजूला टॉयलेट असायचं. आणि बाथसाठी ते इथे कॉमन स्विमिंग पूल असतात ना, तिथे एका पाऊंडाला टबभर तुम्हाला पाणी मिळायचं, एका पाऊंडाला. आणि मग त्याच्यामध्ये मग तुम्ही सगळ्यांनी आंघोळी करायच्या, अशी तिथे इथली पद्धत होती. म्हणजे एकत्र असायचं एकत्र आंघोळ वगैरे. म्हणजे ते तेवढी क्युबिकल सारखं द्यायचे, ते टब असायचे, पण ते टबभर पाणी तुम्हाला एका पाऊंडाला त्यावेळेस ते द्यायचे. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही आंघोळी करायच्या. मग आधी मग मुलांना घालायच्या, मग नंतर आपण करायचं. मी तसं कधी केलं नाही. लकीली आम्ही जेव्हा स्वतःची आमची जागा घेतली तेव्हा मग आम्हाला तिथे बाथरूम पण होती, टॉयलेट वगैरे सगळं व्यवस्थित पाहून आम्ही ती जागा घेतली होती. पण हे माझ्या जवळच्या खूप इथले जे मित्र आहेत त्यांचे अनुभव आहेत की त्या तिथे जायच्या कॉमन स्विमिंग पूलच्या तिथे, आणखीन ते असे त्यांनी टब एक पाऊंडाचं हे घेऊन तिथे त्यांनी आंघोळी केलेल्या आहेत. वेगळंच म्हणजे आता हे सांगितलं तर आश्चर्य वाटेल किंवा खरोखरच लोक आंघोळी सुद्धा त्या मानाने इथे खूप कमी करायचे. थंडीसाठी म्हणून. थंडी आणि सेंट्रल हिटिंग नव्हतं ना, त्याच्यामुळे बाथरूम सुद्धा गरम करायची आधी. आणि तिथे मग त्याच्यामुळे ते इलेक्ट्रिकचे फायर लावता यायचे नाही, कारण बाथरूममध्ये तुम्ही फायर लावत नाहीत इलेक्ट्रिकचा, शॉक वगैरे बसेल या दृष्टीने, सेफ्टीच्या दृष्टीने. त्याच्यामुळे मग ते बाहेर आलं की असं व्हायचं. पण आमच्या तिथे त्यांनी जिथे आम्ही राहत होतो, जिथे आम्ही जागा घेतली होती आमची स्वतःची अशी, तिथे मग आम्ही फायर नव्हता लावला, पण निदान बाकीच्या गोष्टी आम्ही सोय करून घेतली होती. पण टब होता तिथे, गरम पाणी यायचं, मग टबमध्ये मुलांना आंघोळी घालायच्या. आणि मग नंतर मग इकडच्या रूममध्ये येऊन त्यांना आंघोळ वगैरे पुसायचं, कपडे वगैरे घालायचे. पण असं केलेलं आहे. माझा पुढचा प्रश्न तोच होता की जेव्हा तुम्ही इथे आलात तेव्हाचं युके कसं होतं, तेव्हाचं युके आणि आत्ताचं युके कसं आहे, आणि तुम्ही जेव्हा भारतातनं इकडे आलात तेव्हाचा भारत कसा होता आणि आत्ताचा भारत कसा आहे, याचं मला तुलना ऐकायला आवडेल, कंपॅरिझन थोडक्यात. फरक तर सगळीकडेच खूपच पडलेला, आणि विशेषतः आता मला असं तरी वाटतं की या 20 वर्षांमध्ये ट्रिमेंडस सगळीकडे फरक झालेला आहे, टेक्नॉलॉजीमुळे म्हणा किंवा काही. आणि प्रगती पण सगळ्याच देशांची खूप झालेली आहे. त्यावेळेचा भारत त्या मानाने खूपच मागासलेला असा होता, म्हणजे कम्पेअर टू युके. म्हणजे इथं आल्यानंतर इथे 24 तास पाणी असायचं तुम्ही कुठे गेलात तरी. नंतर 24 तास तुम्हाला इलेक्ट्रिसिटी असायची. ह्या गोष्टी इंडियामध्ये त्यावेळेस शक्यच नव्हत्या. पण जेव्हा आम्ही इंडियामध्ये राहत होतो इकडे यायच्या आधी, तर तिथे ते छोटंसं गाव होतं. तर त्या गावामध्ये त्या घरामध्ये लाईट्सच नव्हते, इलेक्ट्रिसिटीच नव्हती. नंतर मागे छोटं असं आपलं अंगण आहे ना, तिथे विहीर होती. तर आम्ही ते विहिरीचं पाणी काढून मग त्याची आंघोळ करायचं वगैरे. अशा ह्याच्यामध्ये 2.5 वर्ष 3 वर्ष मी काढलेली आहेत. त्याच्यानंतर मग आम्ही इकडे आलो. त्याच्यामुळे ते एकदम असं स्वर्गात आल्यासारखं वाटायचं की 24 तास पाणी, 24 तास इलेक्ट्रिसिटी, कधी जातच नाही इलेक्ट्रिसिटी. त्याचं एक सुख वेगळं होतं. बरं. आणि म्हणजे आता तुम्ही आता जर तुलना केली त्या काळातल्या आणि आताच्या युके मध्ये, तर सुधारणा कशी वाटते तुम्हाला, की आहे तशीच प्रगती ते आधीपासून आहे तसंच आहे त्यांचं? हो, इथली प्रगती तशी आहे तशीच आहे. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये काही बदल झालेलाच नाही. आता उलट इव्हन गॅसचे सुद्धा इथे पाईप्स वगैरे आहेत. तर त्यावेळेस आमचं जिथे घर होतं तिथे गॅसचा पाईप नव्हता. गॅसचे पाईप असणं एवढं कॉमन नव्हतं त्यावेळेस सुद्धा. आता इथे गॅसचे पाईप मग तर सगळीकडेच झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला कुकिंग वगैरे गॅसवरती करता येतं. तिथे इलेक्ट्रिसिटीच फक्त असायची, त्याच्यामुळे इलेक्ट्रिकचेच कुकर, ते कुकिंग रेंज असायचे. तर ती प्रगती इथे खूप झाल्यासारखी वाटते त्या दृष्टीने. नंतर घरं वगैरे पण आता त्या दृष्टीने डिझाईन केलेली आहेत. सेंट्रल हिटिंगची खूप प्रगती झालेली आहे. त्याच्यामुळे आता तुम्हाला
बाकी तर आणखी दरवर्षीच नवीन नवीन काहीतरी निघतोच आहे, नवीन नवीन प्रगती होतेच आहे. पण भारतात सुद्धा आता प्रगती खूप झाली आहे. म्हणजे आता तुम्ही छोट्या खेडेगावात गेलात तरी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी मिळू शकते, पाणी मिळू शकतं. ठराविक वेळेला असेल पण पाणी मिळू शकतं. नाही तर त्यावेळेस तिथे ज्याला आपण म्युन्सिपल पाणी म्हणतो तसं म्युन्सिपल पाण्याची सोय नव्हती. कदाचित तुम्हाला आणावं लागत असेल तिथून पाणी, ती पण शक्यता आहे. म्हणजे आपण जसं बघतो फिल्ममध्ये वगैरे हो. तसं असू शकेल. पण त्यावेळेस आम्ही जिथे राहिलो होतो तिथे तर खरोखरच म्हणजे पाण्याचे पाईपच नव्हते. विहिरीचं पाणी हेच एक फक्त आम्हाला पाणी होतं. आणि त्या काळात तुम्हाला जर समजा भारतात जावं वाटलं तर तुम्ही वर्षातून कितीदा भारतात जायचे का? तुमचा प्रवास कसा असायचा तेव्हा? फारच म्हणजे एक तर महागाई खूप होती इथे आणि पगारही त्यावेळेस इंजिनिअरचे एवढे नव्हते. त्याच्यामुळे जे असेल ते त्याच्यामध्ये भाडं म्हणा किंवा मॉर्गेज म्हणा आणि बाकीचा खर्च त्याच्यामध्ये बराचसा खर्च व्हायचा. तरी सुद्धा सेव्ह करायचो आम्ही. आणि मग साधारण 2.5 वर्ष झाली की मग मात्र म्हणजे ओढ तर कायमच वाटायची, पण 2.5 वर्ष धीर धरायचो आम्ही. आणि मग धीर धरल्यानंतर मग मात्र जे काय सेव्ह केलेले असतील ते सगळे ते तिकिटांमध्ये वगैरे असे खर्च करून टाकायचो. पण त्यावेळेस फ्लाईट्सही एवढ्या कॉमन नव्हत्या. म्हणजे आता कशा मँचेस्टरहून ग्लासगोहून तुम्हाला जाता येतं, त्यावेळेस एवढे एअरपोर्ट प्रगत त्यावेळेस झालेलेच नव्हते. खूपच छोटे छोटे एअरपोर्ट होते. इव्हन मँचेस्टर एअरपोर्ट सुद्धा खूप उशिरा मँचेस्टरहून फ्लाईट सुरू झाली आहे. त्याच्यामुळे आम्ही तिथून स्कॉटलंडहून आधी लंडनला जायचो आणि मग तिथून मग फ्लाईट पकडून मुंबईला जायचो. बरं. आणि तेव्हा अशी कुठली म्हणजे एअर इंडिया वगैरे तेव्हा तीच विमानं होती का अजून वेगवेगळ्या कंपन्या होत्या काही? नाही, कंपन्या होत्या. म्हणजे कुवेट एअरवेजने आम्ही गेलेलो आहे. अच्छा. येताना मी एअर इंडियाने आले होते, पण नंतरच्या ट्रिपमध्ये आम्ही कुवेट एअरवेजने गेलो होतो. पण तो कुवेटला तिथे एक स्टॉप असायचा आणि ते कुवेटही अगदी खूपच छोटा एअरपोर्ट होता. प्लेन्सही त्यावेळेस आता जम्बो जेट वगैरे त्यावेळेस नव्हतीच. ते काय आता मला नाव आठवत नाही. कुठलं ते छोटं बोईंग पण नव्हती. छोटं प्लेन असायचं. त्याच्यामुळे एका याच्यामध्ये म्हणजे नॉनस्टॉप आता ज्या फ्लाईट जातात त्या नव्हत्याच. मध्ये 2 स्टॉप तरी असायचे आणि मग मध्ये ते उतरू द्यायचे किंवा काही वेळेस उतरू द्यायचे नाहीत, डिपेंडिंग ऑन. पण मध्ये 2 स्टॉप असायचे. त्याच्यामुळे जर्नी सुद्धा आता जसं आपण 8 तासात किंवा 9 तासामध्ये पोहोचतो, त्याच्याऐवजी आम्हाला 14 तास किंवा 16 तास लागायचे. त्याच्यात आणखीन आम्ही स्कॉटलंडमधनं म्हणजे आणखीन तो ॲडिशनल आम्हाला ॲड करावा लागायचा. बरोबर. हं. मग तेव्हाच्या काळी काकू, आता आम्ही जेव्हा इकडे आलो UK मध्ये राहायला, तेव्हा आम्ही सगळ्यात पहिले एकच काम करायचो की भारतीय दुकानं शोधायचो. हं. की भारतीय दुकानं, आम्हाला हे भारतीय किराणा हवा, भारतीय सगळं, भारतीय हॉटेल हवे, भारतीय भाज्या हव्या. तर तेव्हाची एकंदरीत परिस्थिती कशी होती? म्हणजे किती अंतर पार करावे लागेल? आता तरी एक जवळ 10 मिनिटावर वगैरे भारतीय दुकानं इथे झालेली आहेत. तर तेव्हाच तुम्हाला अशी खूप इच्छा होत असेल ना प्रत्येक वेळेला की हो. तुम्ही मगा म्हणालात की ग्लासगोलाच एक दुकान होतं साधारण 50 माइल्सवर वगैरे, तर मिळायचं का आपलं? तिथे मिळायचं पण तरी सुद्धा ते पंजाबी दुकान होतं. त्याच्यामुळे आपल्या ज्या काही छोटी वांगी म्हणा किंवा आपल्या ज्या भाज्या आहेत तर त्या मिळायच्या नाहीत तिथे. पण बाकीचं बरीचशी ग्रोसरी तिथे म्हणजे इंडियन तांदूळ, डाळी, नंतर ह्या सगळ्या गोष्टी मिळायच्या. पण ते पंजाबी दुकान असल्यामुळे आपल्या टिपिकल मराठी आता काळा मसाला या गोष्टी तिथे मिळायच्या नाहीत. मग इथे जे मिळायचं तर ते वापरायचं, नाही तर मग येताना इंडियातून घेऊन यायचो आम्ही. असं करत होतो त्यावेळेस. पण ग्लासगो फक्त ते नियरेस्ट आम्हाला इंडियन ग्रोसरीसाठी तेच एक ठिकाण होतं आणि तिथे सुद्धा एकच दुकान होतं. अशी काही नव्हती की खूप दुकान आहेत तिथे. हा, मी तेच विचारणार होतो की आता कसं इथे पण कॉम्पिटिशन झाली भारतीय दुकानांची, की भरपूर ठिकाणी तुम्हाला आता भारतीय दुकानं असतात, तेव्हा फक्त एकच दुकान होतं तिथे. आणि त्याच्यामुळे मग कधी नंतर जेव्हा माझ्या मिस्टरांनी लायसन्स मिळालं, त्यांना सुद्धा लायसन्स मिळाला 2-1 वर्ष लागली टेस्ट देऊन करायला. नंतर कार घेणं सुद्धा परवडण्यासारखं नव्हतं, म्हणजे स्ट्रगल वाटायचा त्यावेळेस. पण नंतर मग कार घेतली. मग तेव्हा मग नंतर आम्ही इकडे साऊथचा म्हणजे विगन किंवा या भागामध्ये आमचे मित्र होते, मग तिथे यायचो आम्ही. मग विगनहून बोल्टन जवळ होतं. मग बोल्टनला मात्र ती गुजराती दुकानं होती त्यावेळेस. अच्छा. गुजराती ओनर्स होते त्या दुकानांचे. मग तिथे खूप आपल्या पद्धतीच्या भाज्या वगैरे असं खूप काही काही मिळायचं. मग आमची कार मग त्या सामानानेच भरलेली असायची. अशी किती वारंवार नाही, वारंवार नव्हती. वारंवार जमणं कठीण होतं.
पण जेव्हा केव्हा यायचो तर तेव्हा एक ट्रिप आमची असायची, एका ट्रिपला ते आमचे मित्र यायचे. त्याच्यामुळे ते येणार असले की आमची मोठी लिस्ट त्यांच्याकडे जायची. मग ते येताना सामान घेऊन यायचे आमच्यासाठी. अच्छा. हम्म. आणि त्या काळात काकू आता मंदिरं आहेत UK मध्ये, म्हणजे आपल्याला जाता येतं मंदिरांमध्ये, काही उत्सव होतात आणि त्याच्यात आपण भाग घेतो. तर त्या काळात कसं होतं की त्या काळात मंदिरं होती का? आणि भारतीय उत्सव जे आता मोठ्या प्रमाणात इथे साजरे होतात, म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणात, आम्हाला तर अपेक्षाच नव्हती की इतक्या मोठ्या प्रमाणात उत्सव भारतीय होत असतील. त्या काळात कसं होतं, मंदिरं होती? मंदिरं नव्हती, गुरुद्वारा होते. अच्छा. गुरुद्वारा ठिकठिकाणी असायचे. मंदिरं निदान आम्ही जिथे राहत होतो तिथे मंदिरं नव्हती. याला बर्मिंगहॅमला, लंडनला आहेत. म्हणजे इव्हन त्या लंडनचं सुद्धा आजीबाई बनारस्यांनी त्यांच्या घरामध्ये मंदिर तयार केलेलं होतं. तिथे गणपती होता, गणपतीचं मंदिर त्यांनी छोटंसं गणपतीचं, आणि तिथे गणपती वगैरे व्हायचे. पण बाकीच्या ठिकाणी मात्र मंदिरं नव्हती. आम्हाला मंदिर नव्हतं. ग्लासगोला गुरुद्वारा होता, पण पंजाबी लोक होते, त्याच्यामुळे मंदिरामध्ये कधी आम्ही गेलो नाही. पण आता जसं गुढीपाडवा उत्सव झाला, दिवाळी उत्सव आणि गणपती उत्सव आता खूप मोठमोठ्या प्रकारात साजरे होतात इथे पण, ढोल ताशा आणि असं. तेव्हा त्या काळात नाही, त्या काळात हे काहीच नव्हतं. नंतर जेव्हा आमची एकेका म्हणजे मराठी लोकांशी जेव्हा ओळख झाली आमची, एक सांगण्यासारखं म्हणजे एक बॅचलर होते, तर ते तिथल्या टाउन प्लॅनिंगमध्ये आर्किटेक्ट म्हणून काम करत होते. पण ते बरेच वर्ष इथे स्कॉटलंडमध्ये होते त्यावेळेस, आणि त्यांचा तिथल्या लोकल न्यूजपेपरमध्ये किल्ट घातलेला फोटो आला होता. किल्ट घालून, म्हणजे स्कॉटिशचे किल्ट घालतात, आणि त्यांचं नाव नेरुरकर म्हणून आम्ही वाचलं खाली. मग माझ्या मिस्टरांनी त्यांना त्यांच्या ऑफिसच्या पत्त्यावरती पत्र पाठवलं, आणि मग त्यांनी मग लगेच आम्हाला कॉन्टॅक्ट केला. मग त्यांच्यामुळे आमच्या आणखीन काही मराठी लोकांशी ओळखी झाल्या, आणि मग नंतर मग आम्ही संक्रांत साजरी केली होती अरे वा. त्यांच्या घरी. आणि ते मला वहिनी म्हणे आपण संक्रांत करूया. त्यांचं घर छान होतं, मोठं होतं घर, आमचं त्या मनाने छोटं होतं. म्हणे आपण इथे करूया संक्रांत. मग त्यांच्या घरी आम्ही संक्रांत साजरी केली होती. मग त्यांच्यामुळे मग आणखीन बरेच लोक भेटले आम्हाला, आणि मग त्याच्यानंतर मग आमचं त्यांच्याकडे जाणं येणं सुरू झालं. पण तरी एवढे लोक नव्हते, आणि इतके प्रत्येक सण मग त्याच्यामुळे साजरे करणं पण कठीण होत होतं. कधी झाली असेल साधारण पहिल्या मराठी माणसाशी ओळख कधी झाली असेल तुमची? 1968 पॉसिबली, आय थिंक 70 साली झाली असेल. म्हणजे तरी 2 वर्षांनी 2 वर्ष तुम्ही हो. गेल्यानंतरच्या. 2 वर्षांनी. मग त्यांच्यानंतर मग त्यांनी मग आम्हाला बाकीच्या लोकांशी ओळखी करून दिल्या. त्यांचे जे कोणी मराठी होते आर्किटेक्ट, त्यावेळेस बरेच लोक आलेले होते ना, त्याच्यामुळे त्यांच्या ओळखी होत्या आर्किटेक्ट जे कोणी आले होते ते. पण ते एडिनबराला वगैरे, आम्ही ग्लासगोच्या इकडे, त्याच्यामुळे डिस्टन्सेस खूप होते, आणि त्यावेळेस आमच्याजवळ कार नव्हती. मग ते घेऊन जायचे आम्हाला. तोच प्रश्न माझा पुढचा होता की आता आम्ही नवीन पिढी वगैरे सगळी UK मध्ये किंवा परदेशात, कुठल्याही अमेरिकेत म्हणा, वेगवेगळ्या देशांमध्ये जातो, तर तिथे फिरताना आम्हाला कधीच अडचण येत नाही. कारण गुगल मॅप लावला की मी इथून तिथे, म्हणजे रस्ता कितीही अनोळखी असू द्या, तुम्ही कितीही या देशात नवीन असू द्या, आजकाल गुगल मॅप्स तुम्हाला सगळीकडे घेऊन जाणार, सगळीकडे फिरवणार, हे सगळं गुगल मॅप करत येतंय. त्या काळी तुम्ही कसं फिरायच्यात? म्हणजे कागदी मॅप घेऊन, किंवा असे काही तिथले ठिकाणं असतील त्या काळातली, की आता आपण जसं म्हणतो की अरे आम्ही लंडनला फिरायला चाललो बरं का, किंवा एखादं टुरिस्ट स्पॉट असेल, एखादं हिली एरिया असेल, तेव्हाचे पण काही प्रसिद्ध ठिकाणं असतील, तर त्या काळात तुम्ही चक्क आम्ही त्या WH स्मिथच्याच दुकानांमध्ये जायचो. तिथे त्यांचे ते A to Z सगळ्या सिटीजचे मॅप्स मिळतात, पुस्तकच असायचे. माझ्याकडे अजून सुद्धा आहेत ती. तर लंडनची असे A to Z, किंवा जिथे जायचं असेल तिथली A to Z ती पुस्तकं आम्ही आणायचो, आणि त्याच्यामध्ये इतके डिटेल मॅप्स असतात. मग ते मॅप्स सगळे शोधून काढायचे, आणि मग त्याच्याप्रमाणे मग ते लिहून काढायचं. आता हा रस्ता A74ने आम्ही यायचो स्कॉटलंडमधून येताना. मग A74, मग त्याचं जंक्शन अमकं, मग ते सोडायचं, असं लिहायचं पेपरवरती, आणि मग त्याप्रमाणे मग ते फॉलो करत राहायचं. हे तर म्हणजे मी खूप वर्ष करत होते, मी सुद्धा करत होते, मला जेव्हा ड्रायव्हिंग यायला लागलं तेव्हा.
कारण आता आता हे गुगलच्यामुळे तुम्हाला खूप सवय झाली आहे, पण त्याच्यामुळे आम्हाला आधी तो मोठा मॅपच आणायचा आधी, म्हणजे ए टू झेड मोठं असं मॅपचं. माझ्याकडे अजूनही पुस्तक आहेत ते मॅप. तर त्याच्यात आधी शोधून काढायचं की ग्लासगो कुठे आहे, आपल्याला उत्तरेला जायचंय का दक्षिणेला जायचंय, हे सुद्धा त्या मॅपप्रमाणे शोधून काढायचं. आता समजा आता मी माझ्या नातवांना विचारलं की तुम्हाला इकडे जायचं तर कुठेशी तुम्ही उत्तरेला जाणार का, त्याला सांगता येत नाही, हो. कारण तो गुगलच्या ह्याच्यामध्ये टाकतात ते, आणि त्यात त्यांना ते गुगल घेऊन जातं. आम्ही जायचो, आम्हाला गुगल नेत नव्हता. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही ते आधी शोधून काढायचं, मग त्याप्रमाणे मॅप्समध्ये ते पाहायचं किती डिस्टन्स आहे ते पाहायचं, आणि मग त्याप्रमाणे आम्ही रस्ते आमचे लिहून काढायचे. आणि मी तर असं बरेच वेळा केलं की ते कारच्या ह्याच्यावरती चिपकवून ठेवायची सेलोटेपने, म्हणजे ते वाचत वाचत मग फॉलो करायचं जायची. कसा म्हणजे त्या काळात खरा स्ट्रगल तुमचा होता नाही का, की हो, पण काय असतं की स्ट्रगल असा वाटलाच नाही ना, कारण हे जर आम्ही इंडियात राहिलो असतो तर आम्हाला आमच्याकडे कारही एखादीच नसते, तर ती आम्हाला इथे लक्झरी वाटली नाही. आता साध्या गोष्टी म्हणजे आता वॉशिंग मशीन किंवा फ्रीजर, या गोष्टी इथं कॉमन होत्या, तर त्या इंडियामध्ये एवढ्या कॉमन नव्हत्या त्यावेळेस. त्यावेळेस एवढ्या कॉमन नव्हत्या. फ्रीज घ्यायचा तरी माझ्या म्हणजे नातेवाईकांनी कितीतरी सेव्हिंग करून मग फ्रीजर घेतला होता. वॉशिंग मशीन सुद्धा खूप उशिरा आली होती. त्यावेळेस आमच्याकडे वॉशिंग मशीन होतं, म्हणजे 69 मध्ये वॉशिंग मशीन होतं आमच्याकडे. त्याच्या आधी मग लॉन्ड्री इथे कॉमन होत्या, मग मोठ्या लॉन्ड्री असायच्या, तर तिथे मग मी घेऊन जायची सगळे मोठे मोठे कपडे. पण असा एकंदरीत विचार केला काकू, तर आपली माणसं तिकडं सोडून यायची त्या देशात, आपले आई वडील, भाऊ बहीण आणि इतर सगळे नातेवाईक तिकडे सोडून यायचं, या नवीन देशात यायचं, नवीन देशात स्थायिक व्हायचं. बरं, आताच्या काळात आम्हाला सोयीसुविधा दिसत आहेत आणि सगळं आम्हाला सोपं आहे, गाडी घेणं, गाडी घेऊन फिरणं, किंवा या टेक्नॉलॉजीमुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्यात आम्हाला. त्या काळात तर म्हणजे होमसिक तुम्ही होणार त्या काळात आणि संपर्क करता येणार नाही. तर तुम्हाला कधी परत जाण्याचा विचार आला का भारतामध्ये? हो, म्हणजे आलो आम्ही ते केवळ 5 वर्षासाठीच इथं राहायचं, हा आमचा प्लॅनच होता. पण ते 5 वर्षाच्या नंतर मग मुलं तेवढी मोठी झाली. मग तिकडे प्रयत्न सुद्धा केला. 1 वर्ष तिथे राहिले मी मुलांना घेऊन. पण मग मुलं सेटल नाही झाली. त्या इथले एज्युकेशन सिस्टीम आणि तिथली एज्युकेशन सिस्टीम याच्यामध्ये खूपच जमीन आसमानाचा फरक होता. आता आहे का नाही मला माहिती नाही, पण त्यावेळेस तरी होता. आणि मुलं सेटल झाली नाही, आणि त्यावेळेस अनफॉर्च्युनेटली तो नेमका दुष्काळाचा पिरियड निघाला होता, मी जेव्हा तिथे राहिले होते इंडियामध्ये त्यावेळेस. कधी तुम्ही 1974-1975. आणि कुठे गेलेलात तुम्ही तेव्हा? मी धुळ्यालाच राहिले होते, कारण त्यावेळेस एक ट्रायल पिरियड म्हणूनच जायचं होतं, त्याच्यामुळे आई वडील धुळ्याला होते म्हणून मग धुळ्याला राहिले. पण ते तेव्हा खूप जाणवत होतं की बा दुष्काळाचा पिरियड आहे, आपण त्या मानाने इथे खूप सुखी आहोत. नंतर बाकीच्याही गोष्टी मग एक एक लक्षात यायला लागल्या की इथे एज्युकेशनचा काही प्रॉब्लेम नव्हता, एज्युकेशन फ्री होतं, नॅशनल हेल्थ फ्री होती, म्हणजे अजूनही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा म्हटलं आपण का नाही घ्यायचा. आणि मुख्य मुलांच्या दृष्टीने म्हटलं पुढे नंतर आपण त्यांना असंच स्वप्नच पाहिजे ना की आपण मुलांना अमेरिकेला पाठवा, युकेला पाठवा, असंच म्हटलं आपण करणार. त्याच्यापेक्षा म्हटलं आपल्याला तिथे चांगला आहे वाव, तर तिथेच का नाही राहा, असं ठरवलं आणि मग इकडेच आलो. बरोबर. पण म्हणजे माझा आणि विचारण्याचा असा पण हेतू होता, की इतक्या साऱ्या अडचणी जाणवल्या, की आपल्याला घर आठवतं. हो. आपला कम्फर्ट झोन आपल्याला आठवतो, की नाही मला परत जायचं, मला इतका त्रास सहन नाही करायचा आहे, असं आजची पिढी पण म्हणते. त्या काळात तर अजून अडचणी असतील, तेव्हा तुम्हाला तसं वाटलं नाही का तेव्हा, की वाटलं म्हणजे पटकन निघून जावं आई बाबांकडे, पटकन आपल्या माणसांमध्ये जावं, असं? जावंसं तर नक्कीच वाटलं. आणखीन किती झालं तरी शेवटी आपले जे नातेवाईक असतात तर ते केव्हाही जवळचेच असतात. पण मी जेव्हा जेव्हा भारतात गेले तेव्हा तेव्हा त्यांचा तिथला जेव्हा स्ट्रगल पाहिला, विशेषतः दुष्काळाच्या वर्षी त्यावेळेस तिथे होते, तर तिथे मी माझ्या मेव्हण्यांना किंवा इव्हन माझे वडील सुद्धा दुधाच्यासाठी ते रांगा लावायचे. सकाळी सकाळी उठून 5 वाजता उठून ते दूध घ्यायला जायचे. का तर म्हणे तिथे रांग मोठी असते, रेशन होतं. आणि हे सगळं जेव्हा मी स्वतः तिथे पाहिलं, आणि एक वेळेला तर अशी वेळ आली की तिथे रेशनमध्ये काही मिळायचंच नाही. आणि मग आई म्हणाली की असं तांदूळ, म्हटलं मी जाऊन घेऊन येतेच.
म्हणून मी त्या वाण्याच्या दुकानामध्ये गेले आणि तो म्हणला की बाई म्हणे तांदूळ नाही आहेत म्हणे रेशनमध्ये, नाही मिळणार म्हणे तुम्हाला तांदूळ. मी घरी आले. मग माझ्या आईने सांगितलं की अगं म्हणे तू सांगितलं नाही का की मी अमक्याची मुलगी आहे म्हणून. तर म्हटलं नाही. म्हणजे त्यांनी तुला लगेच तांदूळ दिले असते. म्हणजे असं पण तिथे ह्या गोष्टी पण तिथे चालायच्या. ओळख असली तर तुम्हाला सगळं मिळायचं, नसेल ओळख तर तुम्हाला काही मिळायचं नाही. आणि ही मला तेव्हा वास्तविकतेची जाणीव झाली की आपण इंडियात आल्यानंतर आपल्याला इथे कोणी नाहीये, कारण आम्ही धुळ्याला राहिलो असतो असं काही नाहीये, बरोबर. दुसरीकडे कुठेही राहू शकलो असतो. तिथे काही माझी आयडेंटिटी काहीच नाही. मग मला मग कसे सर्वाइव्ह होणार असा माझ्या मनात प्रश्न आला. आणि त्यावेळेस मिस्टर माझे इथे जॉब करत होते, त्याच्यामुळे ते काही इमिजिएटली काही येऊ शकले नसते. तिथे येऊन त्यांना जॉब मिळाला असता तर तिथे सुद्धा ते कन्स्ट्रक्शन साईटवरती राहिले असते तर तिथे आम्ही राहू शकलो असतो का? म्हणजे मुलांच्या एज्युकेशनसाठी मी पुन्हा कुठेतरी लांबच राहिले असते. बरोबर. कन्स्ट्रक्शन साईटवरती राहू शकलेच नसते. मग मी हा सगळा विचार केला आणि मग परत म्हटलं की नाही, मग त्याच्यापेक्षा आपण UK आहोत, UK छान आनंदात राहतो आहोत. आणि एवढी खात्री माझी झाली होती की माझ्या मिस्टरांना कुठेही जॉब असला तरी तिथे जवळपास नक्की टाऊन असेल आणि 15-20 मैल का इव्हन 50 मैल सुद्धा ते रोज ट्रॅव्हल करून जाऊ शकतील बरोबर. कामाला आणि संध्याकाळी घरी येऊ शकतील. हा मी तेव्हा विचार केला. म्हटलं आपल्याला नाही तर फॅमिली लाईफच राहणार नाही इंडियात गेलो तर, ती पण शक्यता बरोबर. होती, हो हो हो, शक्यता साहजिक आहे. होती. आणि म्हणून मग ठरवलं की नाही, सगळ्या दृष्टीने आपण इथे राहिलेलं चांगलं होईल. नक्कीच काकू, म्हणजे आता हा तुमचा सगळा अनुभव आणि तिकडच्या सगळ्या अडचणी, इकडच्या अडचणी, असं सगळं तुम्ही एक साधारण सुवर्ण मध्य साधून हा निर्णय घेतला की आपण आता UK मध्येच राहायचं. बरोबर. तर तुम्ही असं काही भारतातल्या काही गोष्टी मिस केल्या का, की तुम्हाला इथे आवर्जून असं वाटत होतं की नाही मी हे मिस करते, असं हे पाहिजे होतं, असं काही आहे का तुमचं सांगणं किंवा आठवणी? हो, मी कल्चरल साईड खूप मिस केली. हा कल्चर डिफरन्स बद्दल आपण आणि कल्चरल इन द सेन्स मला, कारण म्हणजे म्युझिकची, म्हणजे म्युझिक कन्सर्टची, किंवा आम्ही त्यावेळेस तिथे खूप नाटकं किंवा मराठी नाटकं वगैरे असं पाहायला जायचो. तर ते सगळं मी इथे खूप मिस केलं. नंतर फॅमिली तर मिस केलीच, त्याच नंबर 1 प्रायोरिटी. फॅमिली तर डेफिनेटली मिस केली. आणि दुसरं म्हणजे हे कल्चरल, कारण त्यावेळेस आम्ही जेव्हा राहत होतो तेव्हा इथे इव्हन मँचेस्टरमध्ये सुद्धा थोडे थोडे कार्यक्रम व्हायला लागले होते हळूहळू. आता त्याचं खूपच छान, म्हणजे आता हो, छान करतात आता रूप कार्यक्रम. वेगळं त्याचं. आता खूपच मोठ्या प्रमाणात करतात आणि चांगले करतात. बरोबर. आणि ते पण तेव्हा खूपच क्वचित कार्यक्रम व्हायचे. समरमध्येच फक्त तिकडनं येणारे कोणी गेस्ट आले, म्हणजे सुधीर फडके किंवा असे नावाजलेले, तर त्यांचे कार्यक्रम ते इथे ऑर्गनाईज करायचे हळूहळू. किंवा नाही तर मग घरगुती कार्यक्रम केले जायचे. कोणी आले तर त्यांचे गाण्याचे कार्यक्रम म्हणा किंवा असे, तर ते घरगुती कार्यक्रम त्यावेळेस केले जायचे. पण ते मी मिस केलं, कारण आम्हाला दोघांनाही त्याची खूप आवड होती अशा कार्यक्रमांची. म्हणजे सगळा सामान्य भारतीय जो परदेशात जातो आपलं घर सोडून, त्याला जे जे आठवणी किंवा ज्या गोष्टी तो मिस करतो त्या तुम्ही त्या काळात अजून प्रकर्षाने हो. मिस केल्यात. आता तरी त्या थोड्या मोठ्या प्रमाणात सुरू झालं इकडे, हो. त्यामुळे असं जाणवत नाही. हा, पण जसं तुम्ही म्हणालात की घर, कुटुंब हो, हे पहिलं आपलं डेफिनेटली, जास्त आठवण येते त्यांची. नक्कीच. मला अजून एक विचारायला आवडेल, तुम्ही जेव्हा UK मध्ये आला होता तेव्हा तुम्ही नोकरी केलीत का? तुमचं कसं होतं त्या काळात? हो, सुरुवातीला नाही केले, कारण नोकरी करायची तर मी प्रोफेशनल नाहीये. प्रोफेशनल इन द सेन्स डॉक्टर किंवा लॉयर, किंवा त्यांची जर सॅलरी पाहिली तर त्यांची सॅलरी पुष्कळ होती. आणि इथे तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे किंवा त्या कॅटेगरीची तुमची पदवी पाहिजे, हे इथं होतं. तिथल्या एखाद्या नुसत्या डिग्रीला कोणीही इथं अजिबात महत्त्व नव्हतं. नव्हतं. त्यावेळेस तर नव्हतं. आता या नवीन टेक्नॉलॉजीमुळे बरेच जॉब निर्माण झालेले आहेत, पण त्यावेळेस असे जॉबच नव्हते. क्लेरिकल काम करायचं तरी मग त्यावेळेस रिस्ट्रिक्शन्स होते की तुम्ही स्कर्टच घातले पाहिजे, ड्रेसच घातला पाहिजे. म्हणजे ट्राउझर्स सुद्धा त्यावेळेस ऑफिसमध्ये काम करायचं तर चालत नव्हत्या अजिबात. आणि मी ते ट्राउझरच घालायला मला त्यावेळेस खूप लाज वाटायची. तर म्हटलं मी स्कर्ट आणि ड्रेसेस कुठे घालणार, आणि ऑफिसचं काम करायचं म्हणजे एक्सपिरियन्स नव्हता, कारण तोपर्यंत मी कामच असं कधी केलं नव्हतं. जोपर्यंत इथे मी आले तोपर्यंत मी काम असं कधी केलंच नव्हतं. त्याच्यामुळे वर्क एक्सपिरियन्स म्हटलं की 0. त्याच्यामुळे मला नोकरी मिळणं खूपच कठीण गेलं. मग त्यामुळे मग जी मिळाली नोकरी तर ती मी आपली करत गेले. आणि पुन्हा 2 लहान मुलं, त्याच्यामुळे अशा नोकऱ्यांचे पगारही खूप कमी असायचे.
त्यातला पैसा टॅक्समध्ये जाणार आणि मग बेबी सिटर कडे ठेवायचं, म्हणजे शेवटी हातात माझ्या काहीच पुरायचं नाही. हो हो हो. असा सगळा विचार करून म्हटलं की नाही ठीक आहे ना, आपण आपलं त्याच्यापेक्षा घर सांभाळू, मुलं सांभाळू, आणखीन जे काय त्याच्यामध्ये फावल्या वेळात जे काय मला करता येईल ते मी करत गेले. मग हॉबीज माझ्या त्याच्यामुळे खूप डेव्हलप झाल्या, हा हा हा. खूप डेव्हलप केल्या आणि केल्या पण. हो म्हणजे निटिंग वगैरे तर मी इंडियात करायची, पण मग हळूहळू इथली पॅटर्न्स कशी वाचायची त्याप्रमाणे करायला लागले, शिवणकाम करायला लागले. इव्हन म्हणजे मी पेंटिंग, डेकोरेटिंग, वॉलपेपरिंग हे सुद्धा मी सगळं अरे केलेलं वा. आहे, सगळं केलेलं आहे. इव्हन सिलिंगला त्यावेळेस ते पॉलिस्टरीनचे असे रोल मिळायचे, हा ते ते लावला. सुद्धा मी सिलिंगला लावलेले आहेत. मी स्वतः ही सगळी कामं केलेली आहेत आणि मला त्याची आवडही होती. बरोबर. आणि त्यावेळेस मला असं एक स्वप्न होतं माझं की इथे आल्यानंतर मला इंटिरियर डेकोरेटिंगचं काहीतरी करायचं होतं. म्हटलं आपण घरापासूनच सुरुवात करू. साहजिक आहे. मग नंतर तुम्ही त्या फील्डमध्ये नोकरी केली. नाही, त्या फील्डमध्ये नाही नोकरी केली, कारण त्यावेळेस नोकऱ्या मिळणं इतकं काही सोपं बरोबर. नव्हतं. तर पण असं शॉप असिस्टंट अशाच नोकऱ्या मी केल्या. बरं. आणि कारण त्या मला पार्ट टाइमच त्यावेळेस नोकरी हवी होती, कारण मुलं शाळेमध्ये शिकत होती, ते हो. घरी यायचे लंच टाइममध्ये. तर तेवढ्या वेळामध्ये मला जी नोकरी मिळाली तर त्या 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 नोकऱ्या मिळायच्या अशा पार्ट टाइम. बरं पण बरं. बाकीच्या ठिकाणी मात्र फुल टाइम नोकरीशिवाय पर्याय नसायचा आणि त्याच्यामुळे ती नोकरी काही मी केलीच तिथं ऑफिसमध्ये कुठेतरी क्लर्क म्हणून किंवा अशीच नोकरी केली असती. हो साहजिक आहे. शेवटी मी केली नंतर मला मिळाली नोकरी हॉस्पिटलचं, त्यांचं जो एक सेक्शन होता क्लेरिकल वर्क, हा हा. तिथे मग मी शेवटची नोकरी तिथे केली माझी. बरं. म्हणजे त्यालाच अनुसरून पुढचा प्रश्न असा की नोकरी म्हणजे तुम्ही मुलांना वेळ देणं, त्यांच्या शाळांना वेळ देणं असं प्रेफर केलं कायम, म्हणजे की हो. त्यांना वेळ द्यावी हो. आणि त्यांचं सगळं चांगलं व्हावं. तर तुम्ही मुलांचं संगोपन कसं केलं? म्हणजे UK वर्सेस भारत. आता भारतातली जडणघडण फार वेगळी असते. बराच समाज अवतीभोवती तुमच्या असतो. त्याचे पण संस्कार तुमच्यावर होत राहतात. आजूबाजूचे आपले नातेवाईक त्यांचेही संस्कार होत राहतात. मग तुम्ही इथे त्यांचं संगोपन कसं केलं? म्हणजे भारताशी जर तुलना केली आपण, तर UK मध्ये तुम्ही असं काय तुम्ही आवर्जून केलं की छान घडतील ते? एक तर माझी मुलं तशी खूप समजूतदार आहेत, आणखीन इंटेलिजंट आहेत. तर मला ते लक्षात आलं की समजा अगदी लहानपणापासून आपण जर मुलांना समजावून म्हणजे त्याचं कारण काय आहे ते जर सांगितलं आणि मग त्यांना ते पटतं. आणि असंही आहे ना की शेवटी आपण परदेशात राहतो, तर परदेशातल्याही काही चांगल्या गोष्टी आहेत आणि सगळ्याच आपल्या गोष्टी चांगल्या आहेत असं मला कधी वाटलं नाही. तर त्या दृष्टीने मी तो पण प्रयत्न केला की मग त्यांचं पण मी ऐकून घ्यायला लागले. म्हणजे तुम्ही दोन्ही बाजू चांगला सांभाळण्याचा प्रयत्न केला, इकडची पण पद्धत तिकडची पण पद्धत आपल्याकडची, आणि एकंदरीत तसं तुम्ही मुलांना घडवलं. पुढचा प्रश्न काकू माझा असा आहे की मग मी बोलता बोललो की कल्चर डिफरन्स कसा वाटतो तुम्हाला? एकंदरीत इथल्या लोकांबद्दल, आपल्याकडच्या लोकांबद्दल काय कल्चर डिफरन्स जाणवतो? कल्चरल डिफरन्स म्हणजे इथले लोक खूप आपल्यात राहतात किंवा मदत वगैरे खूप करतात इथे, पण जोपर्यंत तुम्ही त्यांना जाऊन मदत मागत नाहीत तोपर्यंत ते येणार नाहीत मदत करायला. पण वेळ आली तर मात्र अगदी खरोखर 100% ते मदत करतात, खरोखर. पण जोपर्यंत म्हणजे असं नाही आहे की आता थोडक्यात सांगायचं तर माझे मिस्टर जेव्हा आजारी होते तर आपल्याकडे कसं की इंडियामध्ये कितीतरी लोक आजूबाजूचे, मग कसे आहेत तुझे मिस्टर, कशी आहेत तू कशी आहेस, आता मी एकटी राहते. तर इंडियामध्ये लोक येऊन गेले असते, विचारलं असतं त्यांनी की कशी आहेस तू, कशी राहते, पण शेजारी वगैरे कधी येत नाहीत. त्यांना ते इंटरफिअरन्स वाटतो. अच्छा. त्यांना तो इंटरफिअरन्स वाटतो आणि आपणही त्यांच्याकडे गेलो तर त्यांना तो इंटरफिअरन्स वाटेल. म्हणजे त्यांचं कल्चर डिफरन्स आहे, कल्चरच डिफरंट आहे आणि त्याच्यामुळे ते येत नाहीत. आणि मग मी नंतर ऑब्झर्व करतच होते की ते त्यांच्यात सुद्धा ते जात नाहीत. स्पेस प्रत्येकाला आपापली स्पेस हवी असते, की ते समोरचाही इंग्लिशच माणूस आहे पण ते त्याच्याकडे कधी जाताना दिसत नाहीत की ये ना कप ऑफ कॉफी प्यायला, मग गप्पा करतायत बायकात सुद्धा, असं कधी मला दिसलं नाही. मग म्हटलं आपण कशी अपेक्षा करायची की त्यांच्यात जर ते नाहीच आहे तर मग आपण अपेक्षा करणं चुकीचं आहे. बरोबर. म्हणून मग मी ते थांबवून टाकलं. अपेक्षाच करायची नाही की ते येतील, ते विचारतील आपल्याला कशी असतो. म्हणजे एकटेपणा इथे असं
म्हणजे एकटं राहणं जास्त पसंत करतात, स्पेस हो. जास्त देतात हो, तर हो. मला आता मग तुम्ही आधीचे म्हणालात की मिस्टर त्या काळी आजारी होते आणि असं सगळं. मग आता पुढचा प्रश्न माझा त्याच आधारावर आहे की आमच्यासारखा माणूस किंवा आमच्यासारखे कोणी येणारे असतील किंवा आता पण आमचे मित्रपरिवार किंवा इतरही असं सहज बोलताना जाणवतं त्यांच्याशी की म्हातारा झालो ना मी की मी भारतात जाणार आहे. मला म्हातारा व्हायच्या आधी परत भारतात जायचंय. इथे जे काय मी ते कमवून घेईल आणि मला भारतात जाऊन सेट व्हायचंय. याचं मुख्य कारण म्हणजे की वैद्यकीय सेवा. इथले डॉक्टर, भारतातले डॉक्टर. आपणही साहजिक असं म्हणतो की अरे मला सर्दी खोकला झाला की भारतातला डॉक्टर असा 2 मिनिटात मी जातो, औषधं घेतो आणि बरा होतो. इथे मात्र असं नंबर लावावे लागतात आणि इथली जी सेवा आहे बरोबर. NHS जे वैद्यकीय सेवा पुरवतात, तर त्यांच्याबद्दलही खूप तक्रारी केल्या जातात. तर आपण असं की म्हातारपणी मला परत भारतात जायचंय. हं. तर तुम्हाला असं इथल्या वैद्यकीय सेवेबद्दल काय सांगायला आवडेल, की तुम्हाला असं जेव्हा मिस्टर आजारी होते तेव्हाचा तुमचा अनुभव काय आहे इथल्या वैद्यकीय सेवेबद्दलचा? NHSच्या बद्दल तक्रारी केल्या जातात कारण NHSची सेवा फुकट मिळते. कुठलंही तुमचं ऑपरेशन असो ते तुम्हाला काहीही चार्ज पडत नाही आणि त्याच्यामुळे मग ते ठरवतात की ज्याला जरूर आहे त्याला ती सेवा आधी मिळते. म्हणजे जितकी जरूर जास्ती तितकं ते ताबडतोब तुम्हाला ती सेवा मिळू शकते NHS तर्फे. आता हेच जर तुम्ही भारतामध्ये केलात तुम्हाला किती अवाच्या सवा पैसा खर्च करावा लागतो. जसं तुम्ही जसं म्हणजे उदाहरण. आता हार्टचं ऑपरेशन झालं तर तिथे जवळजवळ 4 लाख 5 लाख वगैरे खर्च येतो सहज, बरोबर. अगदी इझिली. इथे त्या मानाने काहीही खर्च तुम्हाला येत नाही. फक्त तुमचं हार्ट कितपत वर्क करतंय ते सगळं ते कन्सल्टंट किंवा डॉक्टर ते सगळं ठरवतात. त्यांचं प्रॉपर एकमेकात बसून ते चर्चा करतात आणि मग ज्याला जरूर आहे त्याचा नंबर पहिला लागतो, मग त्याच्यानंतर दुसऱ्याचा. जरुरीप्रमाणे मग ते तुमचे लिस्ट तयार करतात, वेटिंग लिस्ट ज्याला म्हणतात. हो. आणि मग त्याच्यासाठी मग तुम्हाला थांबावं लागतं. पण बरं. तर मग तो पेशन्स लोकांच्या मध्ये नसतो आणि मग ते तक्रारी करतात. हं. आणि मला ते पर्सनली ते पटत नाही. पण बाकी जी तुम्हाला सेवा मिळते ती खरोखरच रिमार्केबल सेवा असते. तुमचा अनुभव. माझा अनुभव असा की इक्विपमेंट त्यांनी बेड रिडन नंतर झाले होते. पण ते इतकी इक्विपमेंट त्यांनी आणून दिली होती. नंतर केअरच त्यांनी यायचे ते असेस करायचे. 3 असे त्यांचे सेक्शन्स आहेत. ऑक्युपेशनल थेरपिस्ट, नंतर मग फायनान्स डिपार्टमेंट, आणखीन मग बाकीचे NHSचे लोक ते येऊन सगळे तुमची सिच्युएशन काय आहे, या माणसाला माझे मिस्टर तसे उंच आणखीन असे गुड म्हणजे वेटच्या दृष्टीने. मग त्यांनी ठरवलं की नाही एका केअररच्यानी हे काम होणार नाही. मग त्यांनी 2 केअरर्स सांगितले. म्हणजे सगळं त्यांचं सिस्टमॅटिक जे काम होतं आणि मग किती वेळा पाहिजे त्यांना, मग ते सगळं ते असेस करून त्याप्रमाणे मग ते तुम्हाला केअरर्स देतील. म्हणजे रोज येणं. रोज येणार, रोज नाही, रोज 4 वेळाला यायच्या ते केअरर्स. कारण ते सकाळी यायच्या, मग त्यावेळेस स्पंजिंग वगैरे करायच्या आणि नंतर मग 3 वेळा त्याच्यानंतर यायच्या. केवळ म्हणजे त्यांच्याकडे बघायला सगळं ठीक आहे ना वगैरे असं. नंतर मग अल्झायमरच्यासाठी त्यांचे जे कन्सल्टंट होत्या त्या बाई त्या स्वतः घरी आल्या होत्या. कारण मी त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊ शकत नव्हते. त्याच्यामुळे त्या घरी येऊन मग त्यांना असेसमेंट केली. मग जेव्हा एस्टॅब्लिश झालं की येस ही हॅज गॉट अल्झायमर, तर असं ते सगळं. पण ही सिस्टीम खूप चांगली वाटते. पण नंतर मग त्यांना व्हीलचेअर आणून दिली होती. नंतर त्यांना मग ते त्या 2 केअरर्सला सुद्धा उचलणं कठीण झालं होतं. मग त्यांना ती पुली आणून दिली होती. मग त्या पुलीनी त्यांना असं बेल्ट लावून त्या पुलीनी उचलून त्या व्हीलचेअरमध्ये ठेवायचे त्या केअरर्स दोघी. आणि मग ती व्हीलचेअर सरकवून मग थोड्या वेळ TV पुढे ठेवायचे. म्हणजे त्यांना TV तरी बघता येईल, काहीतरी एंटरटेनमेंट होईल या दृष्टीने. आणि मग नंतर दुसऱ्या केअरर्स याच्या मग त्यांना पुन्हा बेडवरती झोपवायच्या. कारण मला ते शक्यच नव्हतं त्यांचं एवढं करणं. आणि त्याच्यामुळे मी इथे एकटी असून म्हणजे माझी मुलगी यायची, मुलगा यायचा, पण ते आले तरी 2 दिवस, ॲट द मोस्ट 8 दिवस राहणार. कारण त्यांचे जॉब आहेत, बरोबर. त्यांना जायलाच पाहिजे, त्यांची फॅमिली आहे, त्यांना त्यांच्याकडे बघायलाच पाहिजे. पण हे केअरर्स आणि ह्या सगळ्या सिस्टीममुळे मी ह्या गोष्टी एकटी कोप अप करू शकले. आणि तुम्ही हे जे सगळं सांगताय, हो. इतकी सेवा त्यांनी दिली, सगळं हे सगळं फुकट. ते सगळं फुकट होतं. कारण NHS
NHSच्या एकदा तुम्हाला हे झालं की ते सगळी फुकट मिळते. आता केअरर्स वगैरे ते फक्त ते असेस करतात. तुम्ही जे म्हटलं तसं फायनान्स डिपार्टमेंटचे लोक येतात, मग तुमची ती परिस्थिती बघतात, तुमचं सगळं, मग तुम्हाला सगळं सबमिट करावं लागतं. तुमचं इन्कम किती आहे, पेन्शन किती आहे, व्हॉट एव्हर जे काय आहे ते, आणि मग त्याप्रमाणे मग त्यांच्या कॅटेगरीज ठरलेल्या आहेत की त्याप्रमाणे मग ते तुम्हाला पार्टली काहीतरी पेमेंट द्यावं लागेल, 10% म्हणा किंवा 20% म्हणा, असं मग ते तुम्ही देऊ शकता तुम्ही देऊ शकता. परिस्थितीनुसार तुमच्या. तुमच्या परिस्थितीनुसार ते सांगतील त्याप्रमाणे तुम्हाला ते पेमेंट द्यावं लागेल. किंवा मग नसेल परिस्थिती तर तुम्हाला ते टोटली फ्री मिळू शकतं. टोटली फ्री सगळं, म्हणजे केअरर्स सुद्धा फ्री येत होते. समजू शकतो. आणि मी असंही ऐकलेलं की घरातले मेंबर असतील किंवा अजून ज्येष्ठ नागरिक असतील सोबतीला त्यांचा सोबती कोणी असेल तर त्यांना कॅमेरा इक्विपमेंट्स देऊन हो. जाणं हो आणि त्यांच्यावर कायम लक्ष ठेवायला. हो हो ते पण माझ्या बाबतीत त्यांनी केलेलं आहे. कारण मी त्यांना म्हटलं की मला शॉवर घ्यायचा तरी सुरुवातीला ते कळायचं नाही त्यांना, एकदम उठायचे, चालायचा प्रयत्न करायचे, पायात शक्ती नव्हती. आणि मग ते एकदम मला वाटायचं की भीती वाटायची की ते पडतील का काय. म्हटलं मी शॉवरवरती घ्यायला गेले आणि ते एकदम उठले आणि पडले, तर म्हटलं मला त्याची काळजी वाटते. मग त्यांनी लगेच मला एक कॅमेरा आणून दिला, तो व्यवस्थित त्यांच्यावरतीच ऍडजस्ट केलेला होता. आणि वरती मी ते मॉनिटर जो असतो तो मी वरती घेऊन जायची, आणि तेव्हा मला ते लक्ष ठेवता यायचं, म्हणजे जोपर्यंत माझं शॉवर वगैरे मी बघायची त्यांच्याकडे. म्हणून मग ते त्याच्यामुळे मला रिलॅक्स असायचे मी की ठीक आहे, मी बघतेय, अजून उठले नाहीयेत, म्हणजे मग आरामात थोडं मी माझं आटपू शकत होतं. म्हणजे अशी पण बाजू आहे NHSची. हो हो नक्कीच. तुम्ही फार छान मुद्दा मांडलात हा की ही पण बाजू लोकांना आपल्याला दाखवायची गरज होती. कळायला पाहिजे डेफिनेटली. त्यालाच अनुसरून पुढचा प्रश्न, आपण आता शेवटाकडेच येतोय आपल्या पॉडकास्टच्या, की आमच्यासारखे बरेचसे, तुम्ही जशा आलात इथे तुमच्यासारखे बरेच जण आले, आमच्यासारखे बरेच जण अजून येत आहेत. खूप जणांचं स्वप्न असतं की मला आता परदेशातच स्थायिक व्हायचंय, मी परदेशात स्थायिक होणार, मला इथेच राहायचं, मग मी ब्रिटिश पासपोर्ट वगैरे सगळं घेतो. तर आता तुम्ही ज्या फेजमध्ये आहात, आता तुमचे मुलं व्यवस्थित, त्यांचं कुटुंब, त्यांचं आयुष्य आणि चांगल्या म्हणजे हुद्द्यावर आहेत, नोकरीमध्ये वगैरे सगळं, तर आता तुमची जी फेज आहे, म्हणजे आता तुम्ही एकट्या राहतायत सध्या, तर तुम्ही एकटेपणाबद्दल काय सांगाल की इथला जो स्थायिक होण्याचा स्वप्न बघतोय माणूस, आता भारतात आपल्या अवतीभोवती मग पण मी म्हणालो की भरपूर लोक असतात काळजी घ्यायला आपल्या, म्हणजे ऑफ द रेकॉर्ड बोलण्यावरनं पण तुम्ही पण सांगितलं की तुमच्या नातेवाईकांचे फोन आले किंवा काय, तेही सांगतात की अरे इकडे ये, आपण राहू, हे करू, असं. तर इथल्या एकटेपणाबद्दल काय सांगाल की ही पण तुमच्या मनाची तयारी हवी का, की तुम्हाला जर इथं स्थायिक व्हायचंय तर या पुढच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तयार राहायला हवं का आपण? हो डेफिनेटली, अगदी म्हणजे इथं जर तुम्ही राहायचं ठरवलं तर ही मनाची तुम्ही तयारी केलीच पाहिजे, अगदी डेफिनेटली केली पाहिजे. कारण तरच तुम्हाला ते सुखावं होईल. नाहीतर मग इंडियामध्ये जर परत गेलात तर ती तुम्हाला तयारी करायला पाहिजे की तुम्हाला मुलं वरचेवर भेटणार नाहीत, मुलं नातवंड जी काय असेल ती. कारण इट्स खरोखरच म्हणजे त्यांना खूप कठीण जाईल सारख्या व्हिजिट करणं तुम्हाला. आता म्हणजे विचार केला तर मी पण विचार करत होते की आता मी एकटी राहण्यापेक्षा मी इंडियात जाऊन राहीन. म्हणजे नॉट नेसेसरीली पुतण्याजवळ किंवा असं म्हणत नाहीये मी, भाच्याजवळ असं म्हणत नाहीये, कुठेतरी वृद्धाश्रम तिथे खूप निघालेले आहेत आणि खूप लोक राहतात पण आहेत वृद्धाश्रमात. पण नंतर विचार केला की म्हटलं मी किती वेळा येऊ शकेन इथे भेटायला. शेवटी म्हणजे मला तेव्हा असं वाटेलच ना शेवटच्या माझ्या दिवसांमध्ये की नाही, मला माझी मुलं पाहिजे, जवळ पाहिजे, भेटायचं तरी निदान. तर मग मी तेव्हा येऊच शकणार नाही. अशा कंडिशनमध्ये मी जर असेल तर मी येऊच शकणार नाही. आणि माझी मुलं तिथे आली तर त्यांना ते टोटली खूप डिफरंट ॲटमॉस्फिअर असेल. त्यांना तिथलं काहीही उमजणारच नाही, कारण ते इथे ब्रॉटअप झालेले आहेत. तिथली सगळी सिस्टीमच इतकी वेगळी आहे की ते त्याच्यामध्ये काहीच करू शकणार नाहीत. आणि ते किती वेळा येऊ शकतील मला भेटायला, तो पण एक खूप मोठा मुद्दा आहे की फ्रिक्वेन्सी इथे ते येऊ शकतात, येऊ शकतील, पण ते इंडियामध्ये किती वेळा येऊ शकतील, नाही येऊ शकणार ते. आणि इतके वर्ष इथे राहून तुम्ही जो सेटअप
तुमचं राहण्याचा वगैरे तयार केलाय, तुम्ही उभे राहिले आहात सगळे हम्म. इतकं, हे सगळं सोडून तिथे जाऊन सेट होणं हम्म. म्हणजे मुलांसाठी पण हे चॅलेंजिंग राहील, अच्छा. तुमच्या स्वतःसाठी पण चॅलेंजिंग राहील, कारण आज 58 वर्ष झाली तुम्ही हो. इथे आहात हम्म. आणि हे सगळं सोडून फक्त मला आजूबाजूला माणसं हवीत बरोबर. आणि मला एकटेपणा वाटतो किंवा काय, तर म्हणून मी भारतात जाऊन राहणार हो. आणि तिथले आपले नातेवाईक, तिथली कोणी मंडळी, त्यांच्यावर मी ओझं होणार. नक्कीच. तर असं करण्यापेक्षा ही मनाची तुमची आता तयारी हवी की तुम्हाला इथेच राहायचंय हो. आणि एकटेपणाशी सामना तुम्हाला करायचा आहे, चांगल्या पद्धतीने करायचा आहे. हम्म. नॉट नेसेसरी की एकटेपणा आला म्हणून आपण बुजून जाणार किंवा असं फार आपल्याला त्रास होणार, असंही नाही. हम्म. पण एकटं राहायचंय तुम्हाला, याची तयारी पिढीने जी आता इथे राहायची स्वप्न बघतायत हो. त्यांनी केलीच पाहिजे असं वाटतं हो. मला. हो. डेफिनेटली नक्कीच केली पाहिजे. आणखी मग त्याच्यासाठी मग मार्ग तुम्ही शोधायला पाहिजेत की एकटेपणा, आणि शेवटी तुम्ही खूप लोकांच्यात असलात तरी सुद्धा तुम्ही काही वेळेस एकटेपणा वाटतोच, बरोबर आहे ना? हो. तर तसंच आहे, म्हणजे शेवटी एकटेपणा हा आपल्या मनाचा असतो, मनात असतो तो. मग त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी तुम्ही मार्ग शोधायला पाहिजेत. देशाने तुम्हाला हे शिकवलं, या देशाने, की परावलंबी न होता होता. स्वावलंबी बना, अगदी. आणि तुम्ही आपोआप स्वावलंबी बनत गेला हो. परिस्थितीनुसार, गरजेनुसार. हो. आणि एकूणच इकडच्या ऍडमिनिस्ट्रेशन आणि सगळ्या प्रकारामुळे तुम्ही स्वावलंबी होत गेलात. हम्म. आणि मगाचा जो मुद्दा होता NHSचा, हम्म. त्यांचं पण लक्ष असतं सारखं हो. आपल्यावर. तर हे फार म्हणजे पुढच्या पिढीसाठी, फार इथे जे येणारे आहेत त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे की स्वावलंबीच बनावं लागेल तुम्हाला. परत भारतात जायची स्वप्न ही पूर्ण होतील का माहीत नाही, पण इथे जर आला आहात, स्थायिक होण्याचे स्वप्न जर बघताय, तर इथल्याच परिस्थितीनुसार तुम्ही घडलं पाहिजे. हो. तर एकटेपणा, मगाशी जो तू विचारलंस की एकटेपणा वाटतो का, एकटेपणा तर वाटतोच डेफिनेटली. विशेषतः तुम्ही दिवसभर बिझी राहू शकता, पण नंतर जेव्हा संध्याकाळ येते तर त्यावेळेस मग जाणवतो की अरे आपण एकटे आहोत. आणि विशेषतः तुमची जर मुलं पण किंवा तुमची इमिजिएट फॅमिली जर लांब असेल, बरोबर. लांब राहत असेल, तर मग ते जास्ती जाणवतं, जे माझ्या बाबतीत आहे. पण शेवटी असंही आहे ना की त्यांनाही त्यांचं लाईफ आहे, त्यांचं लाईफ त्यांनी जगायलाच पाहिजे. तर मी एकटेपणाचा कशासाठी बाऊ करायचा? ठीक आहे ना, मी माझ्या हॉबीज मग अशा वेळेस मला कामास येतात. मला लिखाणाची आवड आहे, त्याच्यामुळे मी काहीतरी लिखाण करते, काही अरे वा. कविता करते, काही पण, म्हणजे अशा याच्यामध्ये मी बिझी ठेवते. आणि मग हे सोशल मीडियाचा मला तर खूपच मोठा आधार आहे, बरं. खूप मोठा आधार आहे सोशल मीडियाचा. म्हणजे त्याच्यावरती काही खूप पोस्ट येत राहतात, कोणी कोणी पाठवत राहतं, मग कधी त्यांना मी रिप्लाय करते, कधी फीडबॅक देते, किंवा म्हणजे युट्यूबवरती पण बरेच काही छान छान प्रोग्राम्स असतात, तर ते पण बघते. म्हणजे कुठले असो, इंग्लिश असलं तर इंटरेस्टिंग मला वाटलं की मी ते बघते. बरोबर. इंग्लिश असेल तर मराठी पण खूप बघते. याच्यामध्ये पण माझा खूप छान वेळ जातो. खरं तर काकू, आपण आता शेवटाकडे आलोय आपल्या पॉडकास्टच्या, आणि आपल्या गप्पा इतक्या छान चालू आहेत, इतकं आम्हाला शिकायला मिळतंय तुमच्यामुळे की आम्हाला कायम अप्रूप असायचं की मी जसं म्हणालो की मी प्रत्येकाला विचारायचो, अरे तुम्ही कसे राहतात, काय करतात. पण आज तुम्ही गेले 58 वर्ष इथे राहतायत, जेव्हा काहीच नव्हतं या सगळ्या देशामध्ये. भारत पण तेव्हा घडत होता, UK पण तेव्हा घडत होतं, तुम्ही स्वतः घडत होत्या या हो. सगळ्या परिस्थितीशी सामना करत. आणि नक्की. एकंदरीत तर आपला पॉडकास्ट खरं संपू नये असं मला खूप वाटतंय. आणि म्हणजे वयाच्या 83व्या वर्षी आज तुमचा उत्साह जर आम्ही बघितला, म्हणजे मी आणि स्नेहलने, तर खरंच वाखाणण्याजोगा आहे. आणि तुमची उत्तरं ऐकून आम्हालाही प्रोत्साहन मिळतंय, आम्हालाही बळ मिळतंय की हा, स्वावलंबी होण्याची कशी गरज आहे आम्हाला. या पॉडकास्टच्या फक्त शेवटी एक प्रश्न मी तुम्हाला विचारेन की आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल, असं काय तुम्हाला सांगावं वाटेल? हा, म्हणजे तिकडनं जर कोणी येणार असेल इंडियातून, आणखीन त्यांना जर असं वाटत असेल की आपण 2 वर्षासाठी जाऊ, 3 वर्ष, तसं होत नाही. 2 वर्षासाठी आलेले लोक मग 5 वर्ष होतात. त्याच्यापेक्षा तुम्ही एक पक्क ठरवा. म्हणजे आम्ही तेच केलं, अर्थात आम्ही सुद्धा 5 वर्षासाठीच आलो, पण हळूहळू मग आम्ही इथेच राहायचं ठरवलं. पण एकदा इथं आल्यानंतर, इथली सगळी सवय झाल्यानंतर भारतामध्ये जाणं खूप कठीण जातं. त्याच्यापेक्षा तुम्ही एक पक्क ठरवा की नाही, परत जायचंय, मग ते तुम्ही पाळा. पण
कठीण असतं हे डिसिजन घेणं, बरोबर. पण म्हणजे त्याची मनाची तयारी ठेवा की नाही असं होऊ शकतं, तर ती मनाची तुम्ही तयारी ठेवा. आणखीन दुसरं म्हणजे तुम्ही सेल्फ काय म्हणतात इंडिपेंडन्स, सेल्फ सफिशियंट. सेल्फ सफिशियंट व्हा. इंडिपेंडन्स इथे खूप खूप मानला जातो. नंतर बाकीची स्वतःची सगळी कामं तुम्ही स्वतः करायला पाहिजे. हे मला काही काही वेळेस खूप जाणवतं की तिथे सवय नसते खूप लोकांना साध्या साध्या गोष्टींची, बरोबर. आणि ते तुम्ही ठरवायलाच पाहिजे की नाही इथे सुद्धा येऊन आपण आपली आपली कामं करायची असतात, बरोबर. जे काय असतील ती. तर हे खरंच. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला तुमच्या माणसांच्या पासून लांब राहावं लागेल, त्याची मानसिक तयारी खूप करा. नक्कीच काकू. आजचा पॉडकास्ट म्हणजे आम्ही कधी कधी मी तुमचं जेव्हा बोलणं ऐकत होतो तेव्हा मी असा शांत म्हणजे एका आपण म्हणतो ना तंद्रीत जाणं, झोनमध्ये जाणं, तसं व्हायचं माझं. का? कारण मी तुम्ही जे सांगताय ते मी इमॅजिन करण्याचा प्रयत्न, माझ्यासारखे अजून बरेच जण आपला पॉडकास्ट बघणारे आता असतील की ते देखील इमॅजिन करत असतील कारण त्या काळात काय होतं. पण त्या काळात तुम्ही इतका सामना करत आज पुढपर्यंत इथपर्यंत आलायत आणि मी मगा पण म्हणालो प्रोत्साहन मिळतंय तुमच्यामुळे आम्हाला सगळं ऐकून. तर लीना काकू तुमचे खूप खूप मनापासून आभार आमच्या टीमकडनं, तुमच्या आमच्या मनातल्याकडनं, की तुम्ही आज आलात वेळात वेळ काढून आणि इतकं सगळं छान प्रेमाने आम्हाला शिकवलं. अरे बापरे. त्याबद्दल खरंच तुमचे आभार. म्हणजे आम्ही भाग्य समजतो आमचं की अशी व्यक्ती आज आमच्या समोर येऊन बसली की जिने स्वतःला भारतात घडवलं, भारतात घडत पण आल्या आणि नंतर UK मध्ये येऊन या परिस्थितीशी सामना करून आज छान तुम्हाला बघून आम्हाला जितका आनंद होतोय नक्कीच आमच्या प्रेक्षकांनाही तसा बघून आनंद होईल की आज आम्ही जे बोलणं ऐकले ते नक्कीच प्रोत्साहन त्यांना नक्कीच मिळेल याच्यातनं सगळ्यातनं. तर काकू तुमचे खूप खूप आभार. आणि मंडळी तुम्हाला आजचा आपला पॉडकास्ट कसा वाटला, लीना फाटक काकूंसोबतचा आजचा इंटरव्ह्यू कसा वाटला, त्याच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या व्हिडिओमधनं आम्ही सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही तुमच्यासमोर. तर या पॉडकास्टमधनं तुम्हाला बरंच काही शिकायला मिळालं असेल तर तसे निर्णय तुम्ही घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तोपर्यंत सोबत राहा. भेटूया आता पुढच्या नवीन एपिसोडमध्ये. सोबत राहा. असंच प्रेम असू द्या. धन्यवाद. एकच मी पण आता पुष्कर तुझे आणखी स्नेहलचे खूप खूप आभार मानते. खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला आज चान्स दिला की माझे काय विचार आहेत, कोणाला पटतील कोणाला पटणारे नाहीत, तुम्ही ते गोड मानून घ्या. आणखीन तुमचे आभार. हो काकू. थँक्यू काकू. थँक्यू. ओके.